कॉलेजपासून जे एकत्र असतात लग्नानंतर कंटाळत नाहीत का ग? कंटाळा येत नाही, उलट मजा येते. कशी ते आपण आज जाणून घेऊयात आपल्या एका सुरेल जोडप्याकडून. गेस द गेस. त्यांचा लग्नाचा अल्बम नाही आता काय. पहिल्यांदा आमचं सूट दुपारचं असल्यामुळे आम्ही सगळे निवांत. म्हणजे माझ्या बाजूने तर लव्ह ॲट फर्स्ट साईट. आणि तुम्हाला घरातच घ्यायला तयार नाही. नमस्कार, मी रुजुता देशमुख. द अनुरूप शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सूर तू ताल मी, शब्द तू चाल मी. कवी प्रेमाविषयी असं लिहितात, पण हे सगळं प्रत्यक्षात आयुष्यात खरं ठरतं का? संगीत क्षेत्रात काम करणारं एक अनुरूप जोडपं आलंय, त्यांनाच आपण विचारूया. स्वागत करूया सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे आणि संगीतकार सरोदवादक सारंग कुलकर्णी. नमस्कार. द अनुरूप शो मध्ये तुम्हा दोघांचं मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढून आलायत हे मला खूप छान वाटलंय. आणि तुमच्या प्रेमाविषयी आणि जसं मी आता म्हणाले सूरतालाविषयी आम्हाला जाणून घ्यायचंच आहे. पण ही सगळी सुरुवात करायच्या आधी आपल्या द अनुरूप शोची सुरुवात, पहिलं सेगमेंट असतं कॉल युअर बे. सो बे म्हणजे माहितीये तुम्हाला, बिफोर एनीवन एल्स. तर तुम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलात एकमेकांना किती वर्षांपूर्वी? 16-17 तेव्हाचा एक फोन कॉल आपण बापरे. आता इथे घडवून आणायचा आहे. तर कोणी कोणाला फोन केला होता आणि तेव्हा मे बी तुम्ही कदाचित फक्त मित्र असाल? राईट. खरं सांगू का, हा. फोनवर आम्ही जास्त नाही बोलायचो. अच्छा. तेव्हा आम्ही मेसेजेस, म्हणजे टेक्स्ट मेसेज होते तेव्हा, ओके ते एक्सचेंज करायचो. ओके. त्याचा एक खूप व्हॉट्सअप वगैरे पण काही नव्हतं. खूप मजेशीर किस्सा आहे अच्छा. की व्हॉट्सअप तर नव्हतंच तेव्हा. हा. मला माहित होतं की त्याला मी आवडतीये, ओके. असं मला लोकांकडनं कळलं होतं, हम्म. माझ्या मित्रमैत्रिणींकडनं कळलं होतं की त्याला मी आवडते. हा. आणि त्यानं तो मला मेसेज करायचा, हे व्हॉट्सअप हाय. हे व्हॉट्सअप नसेल तेव्हा कदाचित. हाय, काय कशी हाय, आहेस? कशी आहेस, काय काय करतेस, करतेस? हा. बेसिक. हा. मग त्याला मी रिप्लाय करायचे. हम्म. आता समज एखाद्या व्यक्तीला आपण आवडतोय, तर आपण म्हणजे तो लगेच त्याचा रिप्लाय येईल ना, बरोबर. तर त्याचा रिप्लाय दुसऱ्या दिवशी यायचा. मला ही एक गंमतच वाटली होती मला. मग एक दिवशी त्याचा मला मेसेज आला की हाय, काय करतेस, आज मूवीला जायचं का? हा. तर म्हणलं ओके, मूवीला वगैरे विचारतोय, तर मग मी म्हणलं ओके जाऊयात. कुठल्या मूवीला जायचं, कधी, काय, असं काहीतरी मी रिप्लाय केला असेल. त्याचा रिप्लाय सुद्धा त्यानं मला दुसऱ्या दिवशी दिला होता. म्हणजे गेलीही फोन असेल. करणं बाजूला, फोन कॉल आहेच. करणं तर खूप पुढची गोष्ट आहे. टेक्स्ट मेसेजलाही उत्तर दुसऱ्या दिवशी यायचं मला. आता सांगतो मला अशी मज्जा मग होती. फोनचं काय होईल? काय म्हणजे? होईल म्हणजे मग आता आपण फोन फार नंतर करायला नंतर लागलो. करायला लागलो. तेव्हा टेक्स्ट मेसेजेसवर बोलायचो, पण त्याचे रिप्लाईज मला खूप लेट यायचे. असं का व्हायचं सांगतो. हा. आणि माझा असं एक फिक्स टाइम असायचा की ज्यात मला वेळ मिळायचा मेसेज करण्यासाठी. कारण बरं. काय असं राशनिंग टाईप्स होतं आमच्याकडे मोबाईलचं, की इतक्याच वेळेस वापरायचं वगैरे. सो नंतर मला कधी रिप्लाय यायचा हे मला कळायचं नाही ऍक्च्युली. म्हणजे फोन असं काढून घेतला जायचा का? हा, की नाही म्हणजे आता असं नाही? तेव्हा मी मला खूप जरा- रियाज करायचो. हम्म. सो असं जर त्या रियाजाच्या वेळेत हम्म. जर आला असेल तर मग मी मिस करायचो तो. अच्छा. पटलंय तुला? पटवून घ्यायला पाहिजे आता. काय तर काय करणार. So अशी एक असा एक मला फार यायचं गंमत वाटायची की ह्याला मी कौतुक. आवडतीये आणि हा मला रिप्लाय पण नाही करत आहे, म्हणजे हे काय आवडतं. पण ते नक्की काय? आज पण असं माझं आहे की मी असं आणि आजही तो असाच आहे. अच्छा. म्हणजे रिप्लायच्या बाबतीत वगैरे मी थोडासा असा वेळ घेऊन करतो. असं किंवा लगेच नाहीच मी करत. त्यामुळे सगळे ज्यांना कोणाला सारंग कडे पोचायचंय हा. किंवा काही निरोप त्याला द्यायचा, तर सगळे माझ्या तुझ्या थ्रू through. जातात. सो आता हे जे घडून आलं पहिल्यांदा, ह्याचं मला खूप आश्चर्य वाटलंय. ते त्याच्यावरून झालंय. एक्झॅक्टली पहिल्यांदा असं झालंय. ते काही नाही. अनघा मला लग्न पंचमीच्या इथे भेटली
आणि तिने मला डायरेक्ट विचारलं म्हणून ते झालं नाही तर ते पण तरी सुद्धा तू प्रयत्न करून उत्तर देऊन दिलं. आज दिलंयस. डायरेक्ट इथे सोफ्यावर बसलाय. दिलंय. खूप मोठी गोष्ट हेही आहे. नसे थोडं की हे द खरं. अनुरूप शोचं हे भाग्य आहे. बर, मग सुरुवात कुठे झाली, कसे भेटलात? आणि मी असं ऐकलं की लव्ह ऍट फर्स्ट साईट वालं प्रकरण आहे. ऑफकोर्स म्हणजे माझ्या बाजूने Please तर सांग. लव्ह ॲट फर्स्ट साईट होत. तुझ्या बाजूने होतं नाही. शक्यच नाही. शक्यच नाही. सो सवाई गंधर्व महोत्सव होतो आपल्याकडे हम्म. पुण्यामध्ये. सो तिथे मी दरवर्षी जायचो. सो मध्ये मागे ते स्टॉल्स असतात मस्त खाण्यापिण्याचे वगैरे. सो एखादा आर्टिस्ट ऐकून झाल्यानंतर सगळे मित्र आम्ही मागे जायचो मस्त हम्म. काय खायला वगैरे. सो आम्ही मागे गेलेलो असताना समोरून एक व्यक्ती आणि माझा मित्र असे चालत येत होते. बरं. आणि आम्ही बघत होतो की अरे कोण येते कोण येते कोण येते आणि ही होती ती. हम्म. मग तो भेटला, गप्पा वगैरे मारल्या आणि नंतर मी त्या मित्राला गेल्यानंतर विचारलं कोण होती ही वगैरे, कसली भारी आहे ही. त्याच्यानंतर मग मला कळलं की ही गाते पण वगैरे. मग मला की अरे बेस्ट आहे मग ही गाते वगैरे. तर सो माझ्या बाजूने तरी ते लव्ह ॲट फर्स्ट साईट असंच होतं. गंधार संगोराम आमचा मित्र, तो होता माझ्याबरोबर. आणि मग त्याचा मला मेसेज आला की माझ्या मित्राला तू खूप आवडली आहेस. आणि तेव्हा Direct? जी टॉक वरती बोलायचो आम्ही असं मला आठवतंय. जी टॉक मग वरती बोलायचो. हो. अशी आमची ओळख झाली सवाई Okay. गंधर्वमध्ये. आणि म्हणजे त्यांनी ओळख हा, करून त्यांना दिली. डायरेक्ट हो. सांगितलं की आणि त्याला त्यांनी खूप तू सांगितलं. आवडलीस असं पहिल्या मला पण शब्दात सांगितलं त्यांनी हे की मी सांगितले तिला आणि आता तू पुढे तुझं पण तू तसं बघून घे. अपेक्षित होतं का नाही तुला? असं काहीच अपेक्षित नव्हतं. नाही, त्यांना सांगून टाकलं की त्याला तू खूप आवडलीस. म्हणलं अरे आम्ही तर काय म्हणजे हाय हॅलो केलंय फक्त. मग त्याच्यानंतर आमची ओळख झाली. हा BMCCचा आहे आणि मी फर्ग्युसन. हम्म. आणि BMCC फर्ग्युसन सगळं आर्ट सर्कल सगळे दोस्त लोक आहेत. बरोबर. त्यामुळे मग आमची ओळख झाली आणि तोही सरोद आर्टिस्ट होता, म्युझिकमध्येच होता. मग त्यानं मला कधीतरी विचारलं FTIची मी एक ॲड करतोय, तू येशील का गायला? मग मी ती ॲड गायला रेकॉर्डिंग करायला FTI मध्ये गेले होते. अशी आमची ओळख वाढत गेली. मग मूड इंडिगो फेस्टिवल जे होतं तिथे आम्ही दोघं, मी आहे. माझ्या कॉलेजकडनं, तो त्याच्या कॉलेजकडनं. हम्म. मग तिथे 5 दिवस आम्ही एकत्र घालवले हम्म. सगळ्यांनी. मग त्याच्यामध्ये आमची जरा ओळख झाली. मग मला थोडंसं काहीतरी असं वाटू वाट- लागलं. आहे वाटायला असं. लागलं. हा. वाटायला लागलं. आणि मग पण परत वेळ गेला. ओके. ते डिसेंबरमध्ये झालं आय थिंक. मूड इंडिगो हो. डिसेंबरमध्ये थंडीत असतं. आणि किती छान हवा हवा मुंडायला मस्त म्हणजे असते. वा, वा. मग आम्ही रात्री मॅगी खायला वगैरे हा. जायचो. ह्याला मॅगी खूप आवडतो, वा. त्यामुळे मग आम्ही रात्री मॅगी खाणं. मग तेव्हा रूप कुमारजींची कॉन्सर्ट होती, ती आम्ही एकत्र हो, बघितली ते मला होती. खूप आठवलं. ते आठवतंय. सो आमचे इंटरेस्ट, म्युझिकल इंटरेस्ट तर हम्म. खूप जुळत आणि होते. मला पण तेव्हा कळत नव्हतं की अरे ही मुलगी म्हणजे जिचं असं काही खरं तर असोसिएशन असं नाही झालेलं आहे अजून, तरी ती माझ्याबरोबर सगळीकडे का फिरतीये. म्हणजे मी समजा माझे कॉम्पिटिशनला जातोय तर ही येते. मी त्याला सपोर्ट करायला तिकडे होते. आणि हा वा, जिंकला वा. होता, पहिला आला होता मूड इंडिगो मध्ये. अच्छा. क्लासिकल ह्याच्यामध्ये तो जिंकला आणि होता. अजून 2 मित्र होते जे नंतर आमचे मित्र राहिले पण नाहीत. ते पण आमच्याबरोबर फिरत होते. सो आम्ही चौघं असे विराज ग्रुप जमला वा, होता. वा. आणि मग आम्ही दोघांनी मिळून सगळे आम्हाला जे कार्यक्रम पाहिजे ते बघितले. आपण विश्वमोहन भटांची हो, ती concert कॉन्सर्ट पण पण बघितली. अटेंड केलेली एकत्र. सो हे सगळं आम्ही केलं. मग असंच आमची मैत्री वाढायला लागली. आणि मग एके दिवशी त्याचा फोन आला की मी सहकारनगरमध्ये राहायचे पुण्यात, की बिब्बेवाडीमध्ये त्याचा प्रोजेक्ट चालू होणार होता नवीन. हम्म. एक बँड फॉर्म झाला Form होता. करणार. सो त्याची रिहर्सल्स वगैरे असणार आमच्या होत्या. घराच्या जवळ असणार होत्या. हम्म. आणि तो खूप मोठा प्लॅन असणार होता की असं आपण मल्टी सिटी टूर वगैरे करायची खूप वगैरे. रिहर्सल सो खूप रिहर्सल्स वगैरे असं सगळं सीन होता. मग त्याचा फोन आला की मी तुझ्याच बाजूला येतोय, तर आहे का वेळ, आपण भेटूयात, माझी रिहर्सल आहे वगैरे वगैरे. म्हणलं ओके. मग थोड्याने परत फोन आला की माझी रिहर्सल कॅन्सल झाली आहे, मी आधीच येतोय. हम्म. म्हणलं ओके ये. मग आणि असं दररोज व्हायला लागलं. म्हणजे नाही त्याचा इश्यू असा असायचा की एकतर कोथरूड ते सहकारनगर हे हा. खूप लांब अंतर आहे हम्म. आणि खूपच म्हणजे इतकं काही मुंबईच्या पुण्यात काहीच लांब नाही नाही. नाही ते पण खूप लांब मी तो अंतर खूप आहे. डाऊ केलेला आहे. म्हणजे हा. पुण्याच्या मानाने ते खूप लांब आहे. व्यवस्थित अच्छा. लांब आहे. सो मी हिला भेटायचं म्हणून नदीच्या खास पलीकडचं हा, अलीकडचं पलीकडचं असतं. खरं. नदीच्या पलीकडचं एका टेकडीवरती असं ते हा, सहकारनगर. असं. सो कोथरूड बाय द वे बाहेर आहे बरं का. एक्झॅक्टली. सो हिला भेटायचं म्हणून मी रीतसर म्हणजे आमची काहीतरी रिहर्सल असायची 6च्या आसपासची वगैरे काहीतरी.
सो मी हिला भेटायचं म्हणून मी 4 वाजता वगैरे निघायचो की 2 तास आपण भेटू, कॉफी वगैरे पिऊ. तिच्या इथे भारी एक खूप मस्त एक हॉटेल आहे रिलॅक्स नावाचं, तिथे मस्त टोमणा होता. पावभाजी ते एकमेव हॉटेल आहे. एकमेव हॉटेल आहे आज हो, सांगा. अजूनही. तर तिथे मस्त दररोज तीच कॉफी प्यायची, छान गप्पा मारायच्या आणि मग मी रिहर्सलला जायचं असा माझा प्लॅन असायचा. सो ती रिहर्सल मोजून एक 10 दिवस झाली असेल, पण मी 1.5 महिना रिहर्सल करत होतो. सो मी दररोज निघायचो. मी सरोद घेऊ ना हा पाठीवरती सरोद लावून वगैरे असं बुलेटवर. ओ. हा. मी इथे यायचो, हिला भेटायचो आणि मी कॉलेजला चाललीये असं सांगून ती रिहर्सल हा. नाटकाची वगैरे असं सांगून मी जायचे. आणि त्याचे relax. 12ला म्हणजे सकाळी 11-12ला जे झाले ते संध्याकाळी 7-8ला आम्ही दोघं एकत्रच. आणि त्याची रिहर्सल अगं माझी आज पण रिहर्सल सो मला कॅन्सल. 5:30 वाजता एक मेसेज यायचा की आजची रिहर्सल कॅन्सल झाली. सो मला म्हणजे तर खरंच मग व्हायची तेच मी का? त्याला म्हटलं की तुला खरंच आहे का हे प्रोजेक्ट, तू का मला खोटं सांगून येतोय. नाही, माझे तू मित्रांना विचारू शकतेस ऋषाला वगैरे, तो पण असायचा. सो त्या रिहर्सलमुळे त्या प्रोजेक्टमुळे आमची अजून मैत्री झाली, वाढली. आणि मग मला आठवतं 31 मेला 2018-19 नाही 18-19 काय? सॉरी 2009. 2008-9 8-9 हा. ला A.R. रहमानची कॉन्सर्ट होती बालेवाडीला, पुण्यात. बरं. बालेवाडीलाच हो. होती ना. तर मग आम्ही सगळे जाणार होतो कॉलेजमधले मित्रमैत्रिणी. मग तो म्हणला मी तुला घ्यायला येऊ का, तर म्हणलं ये. मग त्याच्या घरी थोडंसं असं अच्छा कोणाबरोबर, मग आईनी त्याला येणार आहे का मैत्रीण तुझी तुझ्याबरोबर वगैरे असं. आणि मग मी पण त्याच्या आई बाबा विचारतात कोणाबरोबर चालली आहेस, मग मी सारंगचं नाव सांगितलं. मग आम्ही गेलो असं बुलेटवर, सॉर्ट ऑफ आत्ताच्या काळातली डेट. हा. मग त्या कॉन्सर्टला एकत्र गेलो आणि सगळे कॉलेजमधले आमचे मित्र, सुयश होता, टिळक, सिद्धार्थ मेनन, आत्ताचे सगळे काम करणारे, हा बरोबर. तेव्हाचा हा ग्रुप होता. Correct. आणि ते म्हणले की तुमचं काही आहे का, असा डायरेक्ट प्रश्न, तुमचं काही आहे का. आता आम्हीच एकमेकांशी बोललो नव्हतं की आपलं काही आहे आहे का. का असा? तर बास झाला आता तुमचं आहे असं डिक्लेअर करून नाही, मला टाकलं. आठवते त्या शो मध्ये मस्त सगळी गाणी चालू होती आणि आम्ही एकत्रच अख्खा ग्रुप उभा होता. आणि तेव्हा एक ते गजनीमधलं ते गाणं होतं कैसे मुझे तुम मिल गई. सो तेव्हा ते गाणं चालू झालं आणि आम्ही फक्त एकमेकांकडे बघितलं आणि आम्हाला कळलं की हेच ते. हेच आहे ते. किती गोड. हो. आणि ते खरंच म्हणजे गाण्याचे लिरिक्स समजा ऐकले आपण तर ती माझी भावना आहे असं मला फार वाटतं नेहमी. असं तुला ती भावना व्यक्त करायची आता? नाही ती त्यांना तेव्हाही नाही केली पण व्यक्त, त्यांना प्रपोज वगैरे केलंच नाही. फक्त हे जे समोर चाललंय गाणं हे तुझ्यासाठी आहे. हा म्हणजे असं हे झालं की हे आपलं आणि आहे. मग असं काही आमच्यात काही असं झालंच नाही बोलणं. तर मग मी शेवटी एके दिवशी त्याला विचारलं, कारण रोज भेटत होतो आम्ही. तर म्हणलं तुला मी आवडते का, कारण तो काही बोलायलाच तयार नव्हता. बाय द वे तो प्रचंड इंट्रोवर्ट होता, अजूनही आहे, पण आता माझ्यामुळे तो खूप बोलायला लागलाय. पण भयानक इंट्रोवर्ट होता, काही म्हणजे बोलायचंच नाही, त्याच्या मनातलं कळायचंच नाही काही. त्यामुळे मी त्याला विचारलं की तुला मी आवडते का. त्याच्यावर तू काय नाही असं खूप काळ झाला. 31 मे नंतर मला आठवतं 3 जूनला वगैरे काहीतरी लगेचच म्हणजे हा म्हणजे 3 दिवसांनीच वगैरे काय बरं काहीतरी तू मला फोन केला होतास आणि त्या फोनमध्ये मी क्रिकेट खेळत होतो हे पण मला आठवतं. आणि मी स्टम्प्सच्या मागे माझा फोन ठेवला होता, कारण का आम्ही सतत बोलायचो तेव्हा. आणि तो लाऊडवरती करून ठेवला होता की तिचा कधीतरी फोन येईल वगैरे असं. तो आपल्याला कळू देत की मेसेज आलाय, फोन आलाय वगैरे. सो तिचा फोन आला. सो मी सगळा गेम थांबवून वगैरे तिचा फोन उचलला हे पण मला आठवतंय. आणि मग काहीतरी बोलणं झालं आणि मग विचारलं की म्हणजे आपलं आता आहे का, असं मी तिला फक्त एवढं विचारलं की म्हणजे आता आपलं आहे का. म्हणजे असं पण नाही की आता आपलं की आय लव्ह यू वगैरे असं काही नाही, म्हणजे आता आपलं आहे का हे असं मी विचारलं. आणि त्याच्यावरती हिने उत्तर दिलं की तुला कळेल जेव्हा होकार असेल तेव्हा तुला कळेल. अच्छा, म्हणजे अजून होणार नाही. हो. आणि त्याच्यानंतर काहीच बोलणं नाही झालं. त्याच्यानंतर पण काहीच ह्याच्यावर तुला ब्लँक नाही झालं की अच्छा म्हणजे होकार नाही, नाही. कळलंच नाही त्याला की म्हणजे काय ह्याचा अर्थ काय परत असतो. क्वेश्चन मार्कच होतं. बरं त्याच्या आधी मी कधीच कोणालाच असं अप्रोच नव्हतं, म्हणजे अप्रोचचा काही मी काहीच. कधी कोणाशी बोललोच नव्हतो हो. अशा पद्धतीने मुलीशी की बाबा आपलं प्रेम आहे आणि आपलं कसं व्यक्त करायचं काहीच माहिती नाही माहितीच मला. नाही. सो ही पहिलीच वेळ होती आणि माझी. तेव्हा त्याचे एवढे मोठे केस होते, हो. तो बुलेटवर यायचा, एवढं मोठे केस आणि असे म्हणजे असे मला नाही तिला- आवडायचे. नाही आवडायचे. आणि मला ते खूप एके दिवशी तो आला, केस कापून आला आणि तेव्हा मी त्याला म्हणलं की डन आहे आता आपला आहे. आता आपला आहे. So, केसांसाठी फक्त थांबलो होतो सगळं.
पैशांसाठी ते नाही तू सांगितलं होतंस का की हे मला नाही आवडत मला तू असं मी शिकलीस? अडून अडून सांगितल्यासारखं वाटतंय त्याला, सांगितलं असणार म्हणून तो कापून आला मी माझ्यासाठी केस स्टडी केस. करून आलो माझी. पण मग तेव्हा मी त्या मोमेंटला ठरवलं की हा अच्छा. आता आहे. आणि तो सरोद वाजवायचा ना, तर हा. ती एक क्लासिकल म्युझिशियन्स मध्ये ती स्टाईल असते की मोठे केस बरोबर. असं सगळं. पण ते माझे हालायचेच नाही म्हणून ते कापून टाकले. मग काय उपयोग याचा झाला? एक्झॅक्टली. म्हणजे असं ऑफिशियली कोणी कोणाला प्रपोज केलं असं झालंच नाही. कधीच नाही. हो. मग आपलं आहे हे हो तुमचं यार. असं कधीच असं कधीच नाही झालं. आणि त्याच्यानंतरची सुद्धा मला एक आम्ही खूप एकमेकांना ग्रांटेड घेतलंय खरंच, आणि की त्याच्यानंतर आता मग- आहे. हा असं एवढं पण इट वॉज दॅट सिम्पल हा. अँड स्वीट करेक्ट. की असं रिंग देऊन प्रपोज केलंय आणि असं काहीच झालं नाही. ते आता झालं म्हणजे ते घरी आपोआप कळलं. म्हणजे माझ्या घरी तर ऍक्च्युली मी जसं सांगितलं तसं मी कधीच कुठल्या मुलीशी असा हा. बोललो नव्हतो किंवा हा. बाहेर मुलीला भेटायला गेलोय बा असं कधीच काही नव्हतं. सो एकदा कधीतरी ह्यांची ऑडिशन होती सारेगमपची, पहिली एकदा. सो त्याचा काहीतरी सिम्बॉसिसला काहीतरी ऑडिशन होती तुमची. हा, नाही आठवत. सो मी काहीतरी सांगून गेलो होतो, मी डॅफीसाठी चाललोय, माझा मित्र आहे सौरभ, तो त्याला काहीतरी करायचं म्हणून मी चाललोय तिकडे असं म्हणून मी आईला सांगून गेलो. तर आईला लगेच काहीतरी हे लागलं असणार की हा ह्याच्यासाठी तर जाणं जरा अवघड आहे आणि ऑडिशनसाठी हा का जातोय वगैरे असं. तर तिने आल्यावर विचारलं की कोण आहे नक्की. तर मी सांगितलं मग तिला की त्याच दिवशी म्हणजे पहिल्याच दिवशी तिने पहिल्याच दिवशी ओळखलं की- ओळखलं. माझ्याही घरी आईबाबांनी पहिल्याच दिवशी म्हणजे लगेचच ओळखलं. आणि ह्याच्या घरी मी जेव्हा कोथरूडमध्ये माझा यशवंतरावला कार्यक्रम होता आणि मी आणि त्याच्यानंतर तो 5 ते 8 काहीतरी कार्यक्रम होता आणि त्याच्या मागेच ह्याचं घर घर आहे. आहे मयूर Okay. कॉलनीत. आणि मग मी आले तिकडे. मी म्हणलं तुझ्याच घराच्या इथे येऊ का? तर हो ये असं करून त्यानं तो म्हणला मला, आणि तो मला घरातच घ्यायला तयार नाही. म्हणजे इतका So- कॉमेडी किस्सा आहे सो हा. तेव्हा ना मी वडिलांना खूप घाबरायचो. ओके. कारण तेव्हा जे गुरु होते आणि असं सगळं, आणि ती फेज खूप हे होती, डेलिकेट होती माझ्यासाठी. कारण काय ते शिकवायचे, मग त्याच्यातनं जो काय आमच्यात जे काय व्हायचं, सो माझा एक खूप असा एक भीती आणि आदर असा खूप होता त्यांच्याबद्दल. आणि आमच्या घरी विद्यालय म्हणजे सारंगचे बाबा शिकवतात, गांधर्व महाविद्यालयाची ब्रांच आहे. तर बंगल्यातला खालचा जो फ्लोर आहे तिथे विद्यालय आहे. त्यामुळे दार उघडं असतं आणि सगळं आवाज म्हणजे गाणं वादन आणि सगळं चाललेलं असतं. आणि मी तिथे उभी होते. 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, हा नुसता येरझाऱ्या घालतोय. म्हणजे आमच्याकडे आणि जे सगळे शिकवणारे लोक शिक्षक होते म्हणजे दिसतंय हा, अच्छा. की अशी एक व्यक्ती उभी आहे एक बाहेर. व्यक्ती उभी आहे, एक मुलगी आली आहे आणि हा येरझाऱ्या घालतोय आणि ते सगळे शिष्य ना ते हसतायत. आणि आणि मी मला वाट कळत बघत नाहीये होतो. की मी काय चाललंय. म्हणजे हा मला घरात न काही ते एवढा याच्या वडिलांना घाबरतोय, बापरे माझं काय होणार आहे. म्हणजे अरे पण अशी कधी मुलगी अशी मी कधीच म्हणजे इंट्रोड्यूसच केली नव्हती. आणि मी काय इंट्रोड्यूस करायचं की ही माझी गर्लफ्रेंड आहे असं मी पण मैत्रीण आहे. पण असं पण कधीच मग केलं नव्हतं. आईवर त्यांना नाही का जबाबदारी मग टाकलीस तेच तू? सांगते. सो मी आईवरतीच मग आई बंदूक ऑफिस ठेवून मी वरनं करायला आली, होतो. तो तर ते- पर्यंत हा आई ऑफिसवरनं 2 व्हीलरवर आली आणि तिने बघितलं की मी तिथे उभी आहे. आणि मग ती म्हटली ती बाहेर का उभी आहे. तर मग ते सगळे हा तिला आतच घेऊन येत नाहीये, बाबांना सांगताच येत नाहीये त्याला की मैत्रीण आली आहे. म्हणजे चल वर असं करून मग ती मला वर घेऊन गेली. आम्ही वरती गेलो, मग चहा वगैरे प्यायला. आणि तेव्हा ते जुने फोन असायचे असे हा. बेसिक कॅमेरे आले. तर तेव्हा बाबांच्या ह्याच्यातनं हिचा एक फोटो काढला होता. कारण तेव्हा त्यांचा अजूनही लेटेस्ट आहे फोटो आहे कुठेतरी कम्प्युटरवर. तो आहे. गॉड, आम्ही 19 वर्षांचे होतो हा. तेव्हा. बाबा. लहान. आणि तो फोटो अजून आहे. पण 18. मग वडिलांना कसं सांगितलं? तेव्हाच कळलं नाही, असेल. तेव्हा आईने कळलं सांगितलं. त्यांना. हा. काही फार मला असं आठवत नाही की ते फार काही बोललेत, नाही असे काही बोलले नाही. पण त्याच्यानंतर तेव्हा आम्ही खूप लहान होतो, त्यांना काय माहिती की आम्ही म्हणजे आता बघूयात काय होणार आहे. सिरियस आहात की नाही हा. माहित नाही. पण एक होतं की माझे सगळं कुटुंब संगीताचं. संगीत क्षेत्रातलं मी होतं. सिरियस आहात म्हणजे आधीपासून मी तर खूपच नाही, आम्ही सिरियस सिरियसच होतो. म्हणजे असं आमचं असं असा कधीच नाही कधी झालं की प्रश्नच नाही आला की आपण हे डेट करूया बघूयात, आणि- विचार करू, हम्म. असं काहीच नव्हतं. पहिल्यापासून जे ठरलं ते झालं. झालंच, असं होतं ते. Wow. इट वॉज दॅट क्लिअर की हा. हा. सिम्पल नॅचरल. Yeah. सगळे त्याला Yeah. असं वेगळे हे नव्हते. पण मग तू एवढा इंट्रोवर्ट होतास तेव्हा, तर मग आता लग्न करायचं म्हटल्यावर बोललं तर पाहिजे की त्यांच्या घरी तर जायला पाहिजे. ते सगळं कसं केलं की ते घरच्यांना तर खूप नंतर घडलं. ओके. म्हणजे आम्ही 19व्या वर्षापासून एकत्र होतो आणि
माझी छोटी फॅमिली आहे, म्हणजे आई हम्म. बाबा मी प्रांजू, हम्म. आणि नातेवाईक आम्हाला तसे नाही आहेत. ओके. मावशी आहे आणि आजी होती, ती आईची आई. ओके. आजी आजोबा म्हणजे ते हम्म. तर खूप आधीच हा. गेले. हम्म. त्यामुळे मला ना समहाव लहानपणापासून खूप नात्यांची ओढ होती, हम्म. की मावशी, काका, मामा, हम्म. भाऊ, हम्म. ही सगळी, आणि ते सगळे सणासुदीला घरी येतात. मी हा. लोकांकडे बघायचे की अरे, आणि आमच्याकडे आम्ही चौघच असायचो. हा. आणि ह्याची तशी फॅमिली आहे की आईच्या म्हणजे आई 4 भावंड, हम्म. आजी आजोबा, हम्म. त्याच्या त्यांची मावश्या, सगळी त्यांची मुलं सगळी कझिन्स, हम्म. आणि ती इतके म्हणजे त्यांनी मला आपलंसं करून घेतलं हा. त्यांच्या फॅमिलीमध्ये. आणि पहिल्यापासून. मी पहिल्यापासनं म्हणजे, आणि लिटरली म्हणजे मला, म्हणजे मी त्याचे आजी आजोबा माझे आजी आजोबा, त्याच्या मावशी माझी मावशी, हा. त्याचा मामा माझा मामा, असं मी त्यांच्या घरातली कधी झाले मला कळलंच नाही. आणि 6 वर्ष मी सगळ्यांकडे जायचे हक्कानी, आणि सगळे हो. वाव. म्हणजे काही असं फॉर्मॅलिटीच नव्हती की हम्म. आपलीच आहे पिऊ, असं करून सगळे यायचे, बोलवायचे घरी. तो नसतानाही मी कधी कधी गेलेली आहे, त्यांच्या वा. सगळ्या फंक्शन्सना मी गेलेली आहे. आणि ते खूप असे ओपन आहेत, ओपन हम्म. माइंडेड आहेत, मॉडर्न विचारांचे सगळे आहेत. त्यामुळे मला इतकी आवडली त्याची फॅमिली की मी त्या फॅमिलीसाठी सुद्धा मला असं झालं मी कधी एकदा या घरी जातीये. जाते. आणि हा. ह्यांच्या घरी कसं होतं की तेव्हा काका जॉबमध्ये होते, हम्म. सो ते दिवसभर घरी नसायचे. सो आई असायची घरी. आई आणि मग आम्ही गेलो की आई वगैरे आम्ही गप्पा खूप मारायचो. हम्म. आणि त्यांचं त्या लेखिकाच होता, हम्म. त्या कवियत्रीत. सो त्या काय काय वाचायच्या, त्या ते कधी कधी सांगायच्या. आणि हे पण असं कधी ऑफिशियली असं कधी बोलणं असं कधी झालं असं एकदाच असं- तुम्हाला एकदा हा डेट म्हणजे डिनरला जायचं होतं रात्री, तर तो मला घ्यायला आला प्रॉपर डेट सारखं. तेव्हा बाबांनी तुला बसून 3-4 प्रश्न विचारले असतील. असतं. पण मला पण मला त्या काकांची थोडी भीती वाटायची. हो, हो. कारण काय ते शेवटी असे- मुलगी हा. थोडी एक बाबा म्हणून, बाबा बरोबर. ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह असतो मुलीबद्दल. हम्म. पण मला आई बाबा जेव्हा त्यांना कळलं की सारंग आहे चांगला आता मुलगा माझ्या आहे. आयुष्यात, तर ते मला एवढंच म्हणले की चांगला आहे, मुलगा चांगला आहे आ. आणि शांत आहे, विच इज गुड, कारण तू शांत नाही. नाहीयेस. Yes का? तर तो शांत वाटतोय, समजूतदार वाटतोय, मॅच्युअर आहे, आणि याच फील्ड मधला आहे, सरोद वाजवतो, आणि वा. क्लासिकल बॅकग्राऊंड आहे. कारण हम्म. आमच्याही घरी आजी आजोबा बाबा हे सगळे क्लासिकल मधले होते. हम्म. बस एवढ्याच गोष्टीवर, म्हणजे तो पुढे काय, आमचं हो. करिअर तेव्हा कुठे सुरू होत होतं, म्हणजे तेव्हा जरी त्यांनी फायनान्शियली आम्ही प्रश्न काय आहोत, काय विचारले असणार आहे, असतील तरी मला काही- आठवत नाही की काही त्याचं नाही. उत्तर काय मी देणार होतो तेव्हा. कारण की आमचं लग्न झालं 24व्या वर्षी. 23व्या वर्षी एंगेजमेंट झाली. सो असं तेव्हा असं काही अशी ऍक्च्युली अशी क्लॅरिटी पण नव्हती की आपण ह्याच्यातच करायचं, हे फिक्स होतं आमचं हम्म. की संगीतातच करायचंय. ते तर फिक्सच होतं. हा म्हणजे पण असं की पुढे जाऊन नक्की काय होणार आहे, तू किती कमवशील वगैरे हे जरी हे असे विचारले काहीही असतील प्रश्न, तरी मला मला नाही मी वाटत. काय उत्तर देणार होतो मला आठवत माहित नाही. नाही. आता समजा मी हा विचार मला केला, आठवतही नाही हे विचारलेत की नाही तुला नाही. प्रश्न. थँक्यू काका काकू नाही आय विचारले डोंट हे थिंक प्रश्न. त्यांनी विचारले. की तुम्ही विश्वास ठेवला तितका. हो. आणि मग लग्न सोहळा कसा केलात? म्हणजे त्याच्यासाठी घरच्यांचे काय विचार होते की आपण कसा मोठा करूया, छोटा करूया, किंवा मला ती भेट आठवते हो, की मलाही जेव्हा आठवतेय. माझे आई बाबा तुझ्या घरी आले होते आणि आपण हे सगळं बोलत होतो, तेव्हा मला खूप टेन्शन आलं होतं मलाही टेन्शन आलं होतं खूप. की हे नक्की काय बोलणार. आणि कारण काय कसं होतं की एकदा तुम्ही कुटुंबांना भेटवलं की ते की काय ते बोलणार आपल्या हे हातात आपल्याला राहत काहीच नाही राहत ना, नाही. मग आपल्या हातात काहीच राहत बरोबर. नाही. त्यामुळे आणि त्याचं प्रत्येकाचे मला काहीतरी टेन्शन. विचार असतात की म्हणणं आपलं असतं. हे लग्न असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. नाही, पण अत्यंत आमचं मनोहर मंगल कार्यालयात हम्म. लग्न झालं, आता जिथे वरांडा बरोबर. झालंय. झालंय, हा. मेहेंदळेंचं, जे आता आमचे खूप चांगले मित्र हो. आहेत. हो, अच्छा. हा, हा. तर तिथे लग्न झालं, अत्यंत साधं लग्न होतं. आणि आमच्या ग्रुपमधलं, जो आमचा ग्रुप आहे, ज्यांची आता एकमेकांमध्ये लग्न झाली, आमचं पहिलं लग्न होतं. हो. त्यामुळे त्यामुळे आम्ही आमच्या लग्नामध्ये enjoy सगळ्यांनीच केलं. एवढी धमाल केली आहे. म्हणजे त्या संगीताच्या प्रॅक्टिसेस वरती आम्ही सगळी लग्न करू शकलो. म्हणजे ते सगळ्यांनी जे डान्स आहेत तेव्हा हा. ते नवीन नवीन आलं होतं की डान्स करायचा. संगीत वगैरे. हा. ते डान्स आम्ही प्रत्येक लग्नामध्ये विदाऊट रिहर्सल रिपीट केले. करायचो. म्हणजे एवढी असं rehearsal तुझं आम्ही- लग्न आहे, आम्ही पण डान्स दोन करू. आमचे डान्स तयार आहेत. सो आणि यांच्या बंगल्यामध्ये आम्ही रोज रात्री प्रॅक्टिसला, रिहर्सलला भेटायचो. आणि घरगुती एकदम संगीत केलं होतं आम्ही. आमच्याच घरी मागे अच्छा. छोटं लॉन आहे. ओ. तिथे आम्ही दिवाळीच्या मैफिली हा, करतो. हा. दिवाळी पहाट करतो, स्टेज आहे, मांडव घातला होता. आणि
म्हणजे आता रील्स आणि या सगळ्यामुळे प्रत्येक ह्याला एक असं मोठं लुक सो तेव्हा ते इंस्टाग्राम असं काही नव्हतं. बरोबर. सो आपण खूप काही प्रेशरच नव्हतं Correct. की कसं आपण दिसणार आहोत. मला किती तर छान होतं ना खूप खूप चांगलं खरंच होतं. चांगलं होतं. खरंच. खरंच म्हणजे आता मला जेव्हा आता लग्न करणारे त्यांना केवढं प्रेशर Pressure हो ना, ते कसं उगाच असंच प्रत्येक दिसलं गोष्टीसाठी पाहिजे. मग ते कोलॅब्स मग त्याचे पोस्ट बापरे. करा मग हे नाही करा तर काय. ते काही नव्हतं. मला इनफॅक्ट मी एवढी मला ह्याच्यानं आठवतंय की जो ते काय असतात विधी असतात ना लग्नातले, शेवटचं काय असतं मंगलाष्टक ना, अंतरपाठ. अंतरपाठ धरून तर त्याला मी एक कुर्ता हे केला होता, तो शिवून वगैरे घेतला होता आणि तो मी बाकी सगळे कुर्ते मी घालून बघितले होते, तो फक्त बघितला नव्हता आणि तो तरी लाल घालायचा होता मला. सो तो मी असा कुठेतरी एका एक्झिबिशन मधून ते कापड घेतलं होतं आणि तो शिवून घेतला होता आणि आता झाले आधीचे सगळे विधी झाले आणि मग मी तो कुर्ता घालायला गेलो. घालायचा. तर तो कुर्ता पूर्ण ट्रान्सपरंट ट्रान्सपरंट होता. होता. ते त्या दिवशी कळलं मला आत गेल्यावरती की अरे हा तर ट्रान्सपरंट आहे, हा पण नाही घालू शकत. सो मी एक फॅब इंडियाचा एक दुसरा कुर्ता होता, तो Same अगदी size जनरल कुर्ता होता, तो त्याच्यावर घालून मी लग्न अंतरपाठाला आहे आणि तो फोटो हो. आपल्या मंडावळ्या. पण मी तो माझ्या ऍटिट्यूडनी खूप कॅरी केला Oh. की आज माझं लग्न आहे. ओहो. अच्छा नाही तर कळलंच नसतं की कोणाचं लग्न आहे हा. असं. नाही ना. पण खरंच अशा धमाल झाली आमच्या लग्नामध्ये. म्हणजे सारंगचे बाबा अमृतसरचे बॉर्न ते अँड आहेत. ब्रॉटअप आहेत आणि त्यांचे तिकडनं पण काय काय हो. मित्र आले होते, सरदारजी होते. तर हा. ह्याच्या घरी जे विद्यालय अरे. होतं तिथे सगळे ह्याचे मित्र आमचे जमायचे आणि ते रोज मसाज चाललेले असायचे त्यांचे. ते त्यांनी कुठलं तरी एक तेल आणलं होतं असं तिकडचं की जे खूप हे असायचं आणि आमच्या काही मित्रांना स्लिप डिस्कचा वगैरे त्रास होता. सो ते बोलता बोलता असं म्हणले की वो स्लिप डिस्क का ये भी निकल जाता है दर्द वगैरे. तर तो मित्र म्हटला की मला स्लिप डिस्क आहे. मग ते म्हणले चल आपण सगळे हे करू. तर मी नंतर बघितलं तर एक 4-5 मुलं आतमध्ये रगडून घेतात आपल्याला स्वतःला हे असं काहीही चाललं असायचं वा. त्या प्रॅक्टिस रिहर्सलच्या काळामध्ये. आणि असं तेव्हा एक आम्ही हे ठेवले होते काय कुक, हम्म. ते असे एक 10 दिवस होते. हम्म. सो सगळ्यांना ओपन इन्व्हिटेशन असायचं की तुम्ही कधी पण या. इथे या, चहा प्या, खाणं खा वगैरे. वा. सो अशी लोक त्यांची कामं करून तिथे यायची, खायची, जायची, टाइमपास करायची, इतकी धमाल. म्हणजे खरी मजा केली आम्ही हा. आमच्या लग्नात. आणि ते सगळं Without घरी झालं pressure. ना, घरी झालं. त्याच्यामुळे त्याचं एक व्हिज्युअल मेमरीज खूप खूप मस्त आहे. म्हणजे खूप प्रेम आणि असं खूप जेन्युइन होतं सगळं. हम्म. सिम्पल होतं पण खूप धमाल गेली आम्ही सगळ्यात जास्त. खरंच. वा वा किती छान. रिसेप्शन वगैरे काही नव्हतं पण Okay. लग्न केलं हा. आणि व्याही भोजन तुमच्याच घरी खाली हो. आपलं झालं आणि संगीतही घरीच झालं. दॅट्स इट. इट वॉज व्हेरी सिम्पल आणि कोझी. आणि किती छान तुम्हाला ते सगळं आठवत आहे है ना. आणि फार गोड वाटतंय गंमत म्हणजे तुमच्याकडून आमच्या ऐकून. लग्नाचा अल्बम नाहीये आज तागायत. कसं काय. फोटोग्राफरच नव्हता का नाही. कसं? सगळे तीच photos एक वगैरे. जबाबदारी सारंगवर होती. आज आमच्या लग्नाला 11 वर्षे झालेली आहेत. त्या लग्नाचे फोटोज मी पाहिलेले नाही. पण म्हणून एवढी मेमरी शार्प आहे आमची. म्हणजे असं असेल का ग कोणाचं कोणीतरी मी असं असेल नाही की लग्नाचा ऐकलंय की- अल्बम नाहीये. काय झालं पण मग फोटोग्राफरला बोलवलं अगं आमचाच चारू काका म्हणजे ह्याचाच काका आहे. त्यांनीच फोटो काढलेत तर ते सिलेक्ट करून त्याला द्यायचे होते आणि मग लग्नाचा अल्बम आई बाबांनी सांगितलं होतं की आता हा अल्बम तुम्ही करायचा. मी लग्न लावून दिलंय हा. तुमचं की आता तुम्ही करा. ते केलंच राहिलंय नाही. आजपर्यंत. ते राहिलंय. राहिलंय. मी आजपर्यंत वाट बघते की कुठल्या तरी अॅनिव्हर्सरीला मला सरप्राईज गिफ्ट म्हणून टाकरे. यावेळेस करायचं अल्बम होतं. मिळेल. बरं करायचं एवढं होतं. मागे लागून होतं. म्हणजे प्रत्येक वेळेला आमचं काय तो म्हणाला, यावर्षी यावेळेला करायचं करायचं होतं. करायचं होतं होतं. होतं past tense. म्हणजे एवढं की आम्ही जाऊन तो कम्प्युटर बघून त्याच्यात सगळे फोटो सिलेक्ट करून ही पेन ड्राईव्ह आता ही फक्त आपल्याला चारुकाकाला द्यायची. नेऊन द्यायची. हम्म. इथपर्यंत आणून दिलं होतं त्याला. ती फक्त पेन ड्राईव्ह पोहोचली नाही. त्याला आता 11 वर्ष झाली. त्यामुळे अजूनही आमच्याकडे एंगेजमेंटचा अल्बम आहे, लग्नाचा नाही. अच्छा, वा वा कमाल. जे फेसबुकवर एक 5-6 फोटोज आहेत ना तेवढेच तेवढी माहिती आहेत मला. एखादं अॅनिव्हर्सरी गिफ्ट होऊन जाऊ देत आणि आता- आम्हालाही कळवा मग. अनुरूपवर आज तू अशी मी पोस्ट टाकणार की चॅलेंज हा घे. हा. मी अल्बम दिलेला आहे. चॅलेंज घे तू आज इकडे. खरंय. प्रॉमिस. चांगला अल्बम रिलीज करायला वेळ लागतो. का? अच्छा एवढा रिलीज वगैरे करून संगीत आपल्याला निर्माण करायचं नाहीये. पेनड्राईव्ह रेडी आहे. बरं तुमच्या या छान आठवणींमध्ये रमलोय तर आपल्याकडे एक आठवणींची
सफर आपण करतो. तुमचेच काही फोटोज आहेत, आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हो. अरे वा. आणि तुम्ही आम्हाला त्याच्या आठवणी सांगायच्यात, कधी काढलाय, त्याच्या पुढे मागे काय घडलं होतं. हा आमच्या म्हणजे माझ्या बहिणीच्या लग्नातला फोटो आहे हा. हम्म. सो तिचं तिची मेहंदी होती. मेहंदीचा हा ग्रीन सो मेहंदी पण घरीच केली होती आम्ही. अच्छा. सो त्या मेहंदीचा फोटो आहे हा. त्यामुळे ग्रीन हे. दोघांनी आम्ही आउटफिट सगळ्यांचा हा. ग्रीन थीम होती. हम्म. तर सो मला ना जे काही माझ्या लग्नामध्ये कळत नव्हतं एकतर हा. की ते दुकानदार विचारायचे कुठली साडी नेसायची तुम्हाला माहितीच नसायचं कुठली साडी हवी आहे. इतकं माहिती नव्हतं. तर ते बरोबर. सगळं मी या लग्नामध्ये हा. करून Enjoy घेतलं. करू एक शकली. न एक गोष्ट मला जशी हवी तशी मी आहा. करून घेतली जी मला तेव्हा कळत नव्हती. हा. त्यामुळे माझे पण कुर्ते चांगले. त्यामुळे त्याचे पण घातले. चांगले. फॅबचे वगैरे नाही. नाही घालावे लागले. वा वा, किती गोड फोटो. हा कुठला? अरे हे हिचं पहिलं व्हिडिओ सॉन्ग शूट प्रेमाला हम्म. हा जो माझा व्हिडिओ सिंगल सागरिका म्युझिक कडनं हा. लॉन्च आम्ही केलं होतं. त्याचं शूट आम्ही करायला भोर हे कुठे आहे रे भोर नाही कास कास पठाराला गेलो पठाराच्या होतो. इथे. आणि सारंगही आला होता तेव्हा हा. माझ्यावर. तर आमचं लग्न व्हायचं होतं. नाही हा आणि हा हा. जस्ट बहुतेक माझे केस बघता हा हा, एंगेजमेंट engagement झाली नंतरच होती. आहे. एंगेजमेंट झाली होती किंवा होणार होती. नाही, नंतरच आहे. कापलेले आहेत. सो मी काय ह्याची मज्जा आहे ह्या हा. केसांची की मी ना काय बरं चांगलं दिसायचं म्हणून ना एप्रिल मध्ये आपली एंगेजमेंट 13 एप्रिलला एंगेजमेंट होती सो आमची. मी काहीतरी आधीच तो केस कापायला जॅन गेला की फेब नाही जॅन का फेब मध्ये मी केस कापले होते हा. आणि खूप कमी करून आलो की चांगले वाढतील तोपर्यंत वगैरे. हा, वाढतील मस्त मग आपण तेव्हा काहीतरी करू शकू पण ते वाढलेच ते नाही वाढलेच नाही. तो हा लुक होता त्याचा एंगेजमेंट ह्याच्यापेक्षा कमी केस होते एंगेजमेंटला म्हणजे सोल्जर कट असतो ना इतके हा. कमी केस असा दिसत झिरो होता. झिरो कट Zero Soldier cut. cut पण चांगला दिसतो झिरो कट असा दिसत होता तो एंगेजमेंट मध्ये. सो एंगेजमेंटचा जो अल्बम आहे हा. म्हणजे ज्याचा अल्बम झाला आहे. हा. हा, त्याच्यातले जर फोटो तुम्ही बघितलेत हम्म. तर तो इतका वियर्ड ते मीही नाही बघू शकत फोटो पण हा तेव्हाचा फोटो आहे. प्रेमालाचं शूट चालू होतं आणि हा. सारंग माझ्याबरोबर आला होता. अख्खा दिवस आम्ही तिथे शूट करत होतो. नाही. सागरिका मॅम पण होत्या हा. आणि मग मला ऊन लागू नये म्हणून छत्री म्हणजे ऍक्च्युअली मी स्पॉट बॉय Boy, पण हा. तिने छत्री धरली माझ्यासाठी मी मॅम आहे खास. तिथे गॉगल लावले. पण सावली बाय द वे तिच्याच चेहरा. मी उन्हातच आहे हो. अरे हा अरे. आता आम्ही पेंचला गेलो होतो हो, जंगल पहिल्यांदा. सफारी. जस्ट जंगल. आता पेन हा. सफारी करून आलो. युवानला जंगल दाखवायचं होतं. वाव, आवडलं त्याला. आणि प्रचंड थंडी होती. म्हणजे आम्ही हम्म. आत थर्मल 2 स्वेटर आणि वर ऍक्च्युली ते ब्लँकेट ब्लँकेट्स हॉटेल्स देतात ते. खूप थंडी होती भयानक हो ना. आणि आम्ही तिथे वाघ दिसतोच म्हणून गेलो होतो हम्म. की पेंचला दिसतोच हम्म. म्हणून आम्ही 4-4, 5-5 सफारी केल्या सफाऱ्या गेल्या. पण आम्हाला मस्त कॉल ऐकू आले बाकी वाघ नाही वाघ दिसत. वगैरे ह्याच्यात नाही दिसत. आणि ही माझी आयडिया होती. पण दॅट इज ओके. जंगल आवडला ना. बिबट्या वगैरे दिसले मस्त हो, नाईस. मग तो पण रेअर आहे. हो. ते ह्याच्यावर नशिबावर असतं ना आहे. वाघ दिसणं. हम्म. हा मला हा. आठवतो फोटो मला अजूनही आठवतो. माझा आमच्या कॉलेजमध्ये Cultural सारी डे day होता. का साडी सारी day डे होता? होता. Oh. तेव्हा आमचं जस्ट जमलं होतं आणि सारंग मला भेटायला आला होता. साडी कशी म्हणजे बघायला आला बघायला होता. तुला. हा. पहिले कशी पहिले. दिसते? कशी दिसतीये कशी मी साडीमध्ये. हे तेव्हा लांब केस काढलेला नाहीयेत. photo आहे. हा? हे हा लांब इथे केस नाहीयेत. इथे नाही, कमी इथे होते कमी मला केलेत बघायचंय. त्यांनी. मी दाखवीन तुला खरंच दाखवते. अरे, बघूया खरंच आपण बघा पुढे चांगले आहे. आहेत चांगले दिसतात लांब केस. नाही यार सॉरी. सो हा फर्ग्युसन मध्ये काढलेला फोटो आहे आणि तो Oh. मला भेटायला आला होता. Cute. हम्म. आई गो ओय. किती गोड. क्यूट. हा जस्ट युवान झाल्याच्या महिन्यातला वगैरे 3 काहीतरी महिन्यांचा असेल. असेल. असंच आमच्याच घरी काढलेला फोटो आहे हा. फारच गोड. ओ वाव. हे भूषणनी काढलेले ओ, फोटो आहेत, हे प्रियारंगसाठीचे. भूषणनी काढलेत. हे आम्ही प्रियारंग युट्यूब चॅनल जे हम्म. आमचं आहे. हम्म. सो लग्नानंतर आम्ही हे लॉन्च केलं कारण आम्हाला असं वाटलं दोघंही एक तर प्रोफेशनली आम्ही काम करतच होतो इतरांसाठी किंवा फ्रीलान्सिंग. हम्म. पण आपण दोघं मिळून एक सरोद आणि व्हॉइस हे कॉम्बिनेशन हा. अत्यंत रेअर आहे. आणि प्रियारंग म्हणजे प्रियांका हम्म. सारंग. सो प्रियारंग प्रोजेक्ट द प्रियारंग प्रोजेक्ट हे आम्ही युट्यूब चॅनल किती वर्ष झाली आता 8-9 वर्ष झाली असतील. जास्ती. तेव्हा त्यासाठी केलेलं हे फोटोशूट हो. होतं. आणि आमचं पहिलं गाणं महागणपती तेच
एवढं व्हायरल झालं त्याला 10 मिलियन होती. हिट्स कमाल. होतील. सो आता त्याच्यावर वेगवेगळे आमचे काय येत काय असतात. पण ह्या फोटो बघून मला खूप लोक म्हणली हा फाल्गुनी पाठक सारखा दिसतो त्याच्यामध्ये. हो य नाही दिसत आहे का? किती फाल्गुनी पाठक सारखा दिसतोय तो. So असं तू त्याच्या आता- केसांच्या वेगवेगळ्या फेजेस असतात आणि तो काहीतरी वेगळं करत असतो. दांडियाच्या हो आता माझे केस खूप वर्षांतर सेट झालेत की हा हा आता लोक consistent. त्याला आवडलाय. नाही तो काय काय वेगवेगळं करून आय वॉज येतो, बिटवीन दाढीचं. हे फेजेस की आता परत एकदा केस वाढवून बघू हो, वा, वा. मग मिड पार्टिशन करून हा बघू असं. लिटरली फाल्गुनी पाठक सेम असे केस आहेत तिचे. आणि गाल बिल हो. किती गोड. हा प्रियारंचाच आमचा कार्यक्रम होता नाशिकमध्ये नाशिकचा आता. मागच्या वर्षी आय थिंक हो. दातार म्हणून आमची फॅमिलीच आहे नाशिक, त्यांच्यासाठी आम्ही परफॉर्म केलं तेव्हा. तेव्हाच आहे हा. आणि ही आमची, सोबत हसता आणि हे काय कॅन्डिड आपले हे 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 फोटोज मनसोक्त हसणं म्हणजे आता सांग सांग. आम्ही कॅन्डिड्स खूप भारी देऊ शकतो. सारंग आता त्यांना काय म्हणजे मी मुलींना पोजेस द्यायला मी पटाईत आहे, तर मी कॅन्डिडेट म्हणल्यानंतर मी अशी देऊ शकते ना असं वगैरे. तर तो माझी एका पॉईंट नंतर तो नक्कल करायला लागला आणि ते चांगले आता- येतात फोटोज. आणि तो मला लाजवतो अगं सगळ्यांसमोर. आता आम्हाला कोणाला फोटो द्यायला लागला की हाच तसं करायला लागतो खूप हसायला. आणि मला म्हणून चांगले म्हणून येतात मी photos. हसते खूप, कारण तो तसे फेक कॅन्डिडेट्स द्यायला लागतो की प्रियांका कशी करते बघायचंय वगैरे. असं वगैरे. त्याच्यावर मी एम्बॅरेस होऊन फुटते. तो तिचा तसा आहे आणि माझा तिच्या ह्याच्यासारखा फोटो आहे म्हणून तो इतका तो माझी नक्कल करतोय. वा वा. कमाल आहे पण. वा वा. मला वाटलं होतं मला तो लांब केसांचा बघायला सापडेल. मिळेल. हा आपण सापडूयात तो. हा, दाखवते शोधूया मी तुला. आपण. एपिक फोटो आहे तो. कमाल. छान. आणि मग लग्न झाल्यावर अचानक आपल्याला आपण एकत्र राहायला लागतो. तू तर छोट्या कुटुंबातून मोठ्या कुटुंबात गेलीस, तर एक फरक होतो आयुष्यात, किंवा आपण एक दोन वेगवेगळ्या घरांमधून आलेलो असतो, संस्कार वेगवेगळे असतात. तर एकत्र राहायला लागल्यावर काही वेगळ्या गमती जमती घडतात आयुष्यात, काही वेगळे स्वभाव कळायला लागतात, काही वेगळ्या सवयी कळायला लागतात, आणि मग भांड्याला भांडं आपटतं. अशा काय सवयी होत्या किंवा काय गमती जमती घडल्या? अशा खूप सवयी आहेत सारंगच्या ज्या अजूनही तशाच तशाच आहेत. काही ज्या अजूनही खटकतायत तुला, अजूनही खटकतात आणि आता मी त्या सोडून द्यायला इग्नोर करते. हो म्हणजे म्हणजे एक बेसिक गोष्ट आमच्याकडे ना, ते बंगला होता, बंगला आहे हम्म. आणि ना दार खाली आहे त्याचं. हम्म. आणि आता आम्ही ते रिनोव्हेट केलंय. आता आम्ही हम्म. अजून वर म्हणजे आता लिफ्ट आली आहे आणि आता बांधलंय. गोष्टी बऱ्याच चेंज झाल्यात. हम्म. इतक्यातली गोष्ट आहे, म्हणजे ही मागच्या वर्षीची हा. गोष्ट आहे. तोपर्यंत तिथे ना खाली मेन डोर आहे आणि आम्ही वर राहायचो. म्हणजे फर्स्ट फ्लोअरला आम्ही राहतो, खाली विद्यालय. हम्म. मग घरात कोणीही आलं आणि ओळखीचं असलं की किल्ली टाकायचो आम्ही खिडकीतनं. बर. कारण खालती खाली उतरून कोण नको जाणार जायला सारखं. हम्म. आणि किल्ली टाकायचो आणि मग ते आपले कोणी ओळखीचं उघडायचं किल्ली उघडून आत. घ्यायचे. हम्म. सो किल्ल्या हा एक आमच्या घरातला आवडता विषय आहे. म्हणजे बाबा, सारंगचे बाबा, हा. कारण ते किल्ली सारखी पाहिजे ना तिथे हा, द्यायला, हा. टाकायला. तर ह्याची एक सवय आहे की तो सगळ्या किल्ल्या त्याच्या खिशामध्ये साठवतो. पण माझं खूप सोपं असतं की मी जी काय घातली पॅन्ट वगैरे हा. त्याच्यात त्या सापडतात, त्याच्या व्यतिरिक्त ती कुठेच हे जात नाही. तुझ्यासाठी सोपं आहे, पण आमच्यासाठी काय, मग त्या किल्ल्या तिथे नसतात. मग ती कारची किल्ली असू दे, स्कूटरची किल्ली असू दे, स्टुडिओची किल्ली असू दे, अशा खूप किल्ल्या आहेत आमच्या घराच्या, ज्या सारख्या लागत असतात. खाली वॉशरूम आहे लोकांना, विद्यालयातल्या स्टुडंट्सना द्यायला, त्याची किल्ली असते. सो या किल्ल्या तिथे लावून, आता किती सोपं आहे, इथे दारांना आलं किल्ली लावून ठेवायची. पण त्या सगळ्या तो खिशात साठवतो किल्ल्या, तो तसाच झोपतो. त्या किल्ल्यात ठेवून तो त्या झोपलेला असतो. आणि मग आम्ही कोणी आलं की किल्ली कुठे आहे, मग आमच्याकडे सारंगचा खिसा. एक म्हणजे असं एक काय म्हणायचं, एक हे चालू होतं की किल्ली कुठे आहे. मोहीम. मग आता शोधणं, सारंग नाहीये घरात. सारंगनी परवा काय घातलं होतं ग? ती पॅन्ट म्हणजे लिटरली हे डिस्कशन असतं आमच्याकडे. ग्रीन पॅन्ट होती ना लिननची, ती त्याच्यात पॅन्ट बघू, शोध. मग ती पॅन्ट शोधूयात आपण. मग ती पॅन्ट जागेवर कपाटात कधीच नसते. मग ती धुवायला गेलीये का बघ बरं बाई, मग ती वॉशिंग मशीन मध्ये तर नाहीये ना. म्हणजे इतका, वॉशिंग मशीन वगैरे तोडली आहेत का आतापर्यंत त्या किल्ल्याने? आणि आमच्या बाईंनाही हे माहिती आहे. हा. मग त्या प्रत्येक वेळेला सारंगची सगळं ते काढून पैसे हे सगळं काढून देतात की हे घे. त्याही खूप जुन्या आहेत, 20-25 वर्ष आमच्याकडे काम करतात, त्यामुळे त्यांना माहिती आहे सांग. सो ही एक जी सवय आहे त्याची, ती आजपर्यंतही तशीच.
आजही त्याच्या खिशांमधनं आम्ही किल्ल्या किल्ल्या आहेत. पण काढतो. सोपी ही जागा ठरलेली. मग मला कुठे तेव्हा मला असं सापडणार? व्हायचं, मग तेव्हा मी त्याला हे हा आणि सोपं तेव्हा वाटतंय. एकच किल्ली होती आय थिंक यांच्या घरात. मला असं हो. ते बघून मला असं झालं की काय रोजचं किल्ल्या 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 काय चाललंय यार. मी एक दिवशी गेले चिडून आणि 5 किल्ल्या करून करून आणल्या की आणल्या. ही तुम्हाला ही तुम्हाला ही तुम्हाला. कारण किल्ल्यांवरचं डिस्कशन एवढं नसू शकतं. पण तरी त्या मिसप्लेस व्हायच्या. तरीही त्या हरवायच्या. तरी त्या मी मिसप्लेस स्वतः जाऊन मी यांच्या घरात म्हणजे हा. आता माझ्या घराच्या हा. सगळ्या किल्ल्या त्यांना म्हणलं ह्याच्या 5 ते 6 किल्ल्या करून आणा मला. हा किल्ल्यांचा विषय समजू पण तो चालूच आहे. चालूच आहे. वा वा. म्हणजे ते फक्त आता- घराची किल्लीला आम्ही ते म्हणून ते थंबचं हे थंबचं करून केलंय. करून घेतो. सो पण आता स्कूटर म्हणजे आमच्या गाड्यांचे किल्ले ते अजूनही त्याच्या खिशात असतात. पण मग अशा किल्ल्या ठेवून निघून गेलायस कुठेतरी बाहेर नाही. वगैरे पण ते मला झालंय? बाबा प्रत्येक वेळेस सांगतात जाताना किल्ल्याने घेऊन जातेस ठेवून त्या जा ठेवून जा बाबा. मला लागणार आहे. तर आम्ही त्याची दुसरी पण एक असते आमच्याकडे की आता तो घेऊन गेला असेल तर ती काढा मग आता. आणि अशा काही तिच्या सवयी ज्या तुला नव्याने कळल्या आणि आणि ती खूप वेंधळे आहे. म्हणजे ती जे म्हणते ना की पण माझं फिक्स असतं की ही किल्ली तिथे सापडेल. तिला ती इतकी फास्ट प्रोसेस करते ना सगळ्या गोष्टी, तिच्या डोक्यात इतक्या गोष्टी एका वेळेस चालू असतात की तिला आत्ताची ही गोष्ट तिने कुठे ठेवली की तिला कधीच नाही कळत. म्हणजे कुठलीही आणि ज्या वेळेला ती गोष्ट हवी असते ती तिला कधीच नाही सापडत. सो मग ती सगळ्या बायकांना फोन करेल की अगं तुला ते माझं ते आठवतंय का, ते कुठे आहे? मग त्या बाई कळणार नाही त्यांना की नक्की काय म्हणतायत ह्या, की ह्यांना नक्की काय हवंय. मग तिथेच असेल समोर, मग ते कधीच नसतं तिथे समोर. मग ती अख्खं घर ती बाहेर काढते की इथे का तिथे का तिथे का. मग ती मला बोलते की अरे तुझ्याकडे असणार आहे, मी ते इथेच ठेवलं होतं वगैरे. पण निघाला ना तुझ्या खिशात परवा एअरपॉड्स माझे. एअरपोर्ट्स निघाले. पण अशा अनेक गोष्टी म्हणजे ती जे मला म्हणते ना की या गोष्टी, तर तिच्या इंटू 10 गोष्टी ह्या सापडत नसतात कधीच, आणि कधीच सापडत नाहीत त्या गोष्टी. आणि तिच्याकडे एवढे कपडे आणि तिच्या घड्या एवढूशा होतात त्या कपड्यांच्या. सो ती प्लीज ते खिशात नको घालू. नाही. आई गं. सो म्हणजे आमचं ते वॉकिंग ऑर्डर मधलं एक कपाट माझं आहे, नाही 2 कपाट माझे आहेत, पण बाकीची 6 कपाटं तिचे. मुलींना लागतात कपडे. लागतात ठीक अरे. आहे. पण त्या 6 कपाटांमध्ये आपली एक वस्तू छोटीशी, जो काय टी शर्ट काय जे असेल तो कुठे सापडवायचा हे तिला माहिती नसतं. आणि ती म्हणते की मी खूप ऑर्गनाइज्ड आणि हे मी सगळं आहे ऑर्गनाइज्ड. मी प्रचंड काय होतं आपण प्रचंड ट्रॅव्हलिंग होतं ग पुणे मुंबई. मग आता सतत. इथे यायचंय मग सतत त्याच्यावरची ज्वेलरी काढा, त्याच्यावरचे काय फुटवेअर आहे, असं सतत बॅगा म्हणजे असतातच. बॅगांमध्येच आयुष्य जगते मी. कारण बरोबर. इथून तिकडे जा सारखं ट्रॅव्हलिंग, मग त्याच्यामध्ये थोड्या त्या गोष्टी मिसप्लेस होतात कधी कधी. पण आहे ऑर्गनाइज मी प्रचंड. माझे असे कप्पे नाही. म्हणजे हे असं तिचं गैरसमज आहे की ती ऑर्गनाइज्ड आहे. तुझ्यापेक्षा मी नक्की हा, ऑर्गनाइज माझ्यापेक्षा आहे. आज असं- 17 वर्षात मी त्याला एकदाही कपाट आवरताना बघितलेलं नाही. मी नाहीतर आमच्या बाई नाहीतर त्याची बाई आई. आवडतात आमच्या, प्रॉपर नीट त्याला मी आवडतात. कधीही कुठलंही काहीही आवडताना बघितलेलं नाहीये. सो आता या गोष्टी आहेत ना ह्या मी ऍक्सेप्ट केलेल्या आहेत आणि शांतपणे तर मी त्याच्यावर काहीही रिॲक्ट होत नाही. कारण माझीच चिडचिड होणार आहे, इथे तर काही बदल होणार नाही. म्हणजे माझ्या अनेक अशा गोष्टी असतात की मी नीट ठेवलेल्या असतात. म्हणजे एअरपोर्ट्स ठेवलेले असतील, माझ्या किल्ल्या नीट ठेवलेल्या असतील. म्हणजे नीट म्हणजे समोर माझ्या बेडच्या शेजारी, कारण तिथे मला सगळं सापडतं मला जे हवंय. आणि ही जेव्हा ती अशी तिला असा एक अटॅक येतो आवरण्याचा, म्हणजे तिला ते आवडत नसतं की हे काय सगळं बाहेर आहे वगैरे, तर ती बायकांबरोबर सगळं आवरते कुठे कुठे. आणि मग मला त्या गोष्टी सापडतच मिळत नाही. नाही. आणि तिलाही नाही कळत तिने कुठे ठेवल्या आहेत. मग तेव्हाची पंचायत होती आमच्याकडे की अगं हे इथेच होतं, आणि मला लगेच कळतं की हे इकडनं कुठेतरी हलवलंय. आवरलंय, हा. आणि मला ते चिडचिड होते की अरे इथे समोर तर मी नीट ठेवलं होतं, आता ते सापडत नाही. सो अशा गमती जमती. करेक्ट. पण आम्ही दोघेही असे खूप मला असं वाटतं चिल्लोत खूप. असं काही फार आमचे खूप स्पेसिफिक गोष्टी नाही आहेत की ज्याचा खूप हे असंच पाहिजे हे तसंच पाहिजे असं काही नव्हतं माझं. म्हणजे मी सून म्हणून पण म्हणजे यांच्या घरात आले तेव्हा अर्थात सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या, नवीन. बदलल्या, नवीन होतं. आणि आम्ही खूप लहान होतो. म्हणजे इतकंही कळत नव्हतं की आपल्याला काय हवंय. आपलं बाउंड्रीज एवढ्या ब्लर होत्या की माहितीच नाही की हे चालणार आहे हे नाही चालणार आहे. आणि मला असं वाटतं त्यामुळे पटकन ऍडजस्ट होऊन गेले मी त्यांच्या अगदी खरं आहे. घरामध्ये. तसेच वाढतो आपण तसेच त्या कारण आम्ही घरात. लिटरली आम्ही एकत्रच मोठे झालोय. हा. ऍक्च्युली त्यामुळे आमची आता जी मतं आहेत ज्या काही आता आम्हाला माहितीये की मला आता मला हे चालेल हे मी नाही, म्हणजे ही माझी हे बाउंड्री नाही हे मी चालणार. नाही करणार. हम्म.
पण त्या आमच्या दोघांच्या एकत्र सेट झाल्यात त्या बाउंड्रीज. पण तेव्हा ते इतकं सहजरित्या मी त्यांच्या घरी ऍडजस्ट होऊन गेले, फ्लेक्झिबल होते, काही वाटलं नाही. आणि म्हणजे असं एक होतं की मी लहान आहे, आई बाबा म्हणजे सासू सासरे आहेत, मग त्यांचं ऐकणं आणि ते खूप सोपं गेलं असं मला खरंच वाटतं. आणि वेळ खूप मिळाला त्यामुळे आम्हाला. त्यामुळे आता म्हणजे अर्थात तेव्हा अवघड नाही गेलं का, तर नक्कीच गेलं. ऑब्व्हियसली आपण नवीन घरात जातो, आमचंही भांड्याला भांडं हे लागतंच. पण एक होतं की लगेच सॉरी मी म्हणून टाकायचे तिकडे. किती म्हणजे काही वादावाद चुकून झाले तर त्या रात्री मला असं ती झोप नाही यायची. असं आम्ही कधीच कुठलं भांडण pending नाही. पेंडिंग नाही ठेवलं. आमच्यातलं असू दे किंवा इव्हन सारंगची आई आणि माझी आमच्यात कधी काही वादावादी झाली असेल तर मी त्या रात्री म्हणजे मी जायचे तिच्या बेडरूम मध्ये आणि मी म्हणायचे सॉरी ग, जाऊ दे आता सोडून टाकू आपण. आणि मग त्याच्यानंतर मग संपायचं भांडण, काय जे काय आहे ते. पण आता कळायला लागलंय की आपल्याला काय हवंय. आणि त्यांनाही ती तेवढी वर्ष त्यांनाही मिळाली, आमच्या नात्यालाही मिळाली. त्यांनाही आता आम्ही म्हणजे मी इतकी माहिती आहे. मला असं नेहमी वाटतं की जेव्हा लग्न होतं तेव्हा मुलाच्या आईला पण सासूत्व एकदम लगेच येतं. हे मला खूप वाटतं खरंच. म्हणजे जशी सून म्हणून माझ्यावर एका रात्रीत जबाबदारी येते, तशी ती पण एका रात्रीत सासू झालेली असते. आणि इतके वर्ष आपल्याला विचारणारा मुलगा अचानक आता छोट्या छोट्या गोष्टी बायकोला विचारतो. तर माझं असं खूप आहे की मला दुखवायचं नव्हतं त्यांना. आणि प्रचंड ते ना सारंगची फॅमिली खूप एकमेकांमध्ये खूप इमोशनली दे आर व्हेरी कनेक्टेड. तर ही मला एक खूप जबाबदारी वाटायची की त्यांना असं वाटू नये की माझ्यामुळे त्यांचा मुलगा दूर झालाय. कुठेतरी त्या इन्सिक्युरिटीतनच ते येत असतं ना की म्हणजे ऍक्च्युली तसं नसतं. पण म्हणजे ते फक्त आपल्याला सोसायटीचं इतकं ते हे ना की सासू सून हे नातं कसं असलं पाहिजे, इतकं त्याच्यावरती बोललं गेलंय, इतकं आपण बघतो सगळीकडे. पण ते जितक्या सहजपणे तुम्ही, कारण प्रत्येकाचं ते वेगळं असतं. म्हणजे तुझ्या सासूशी तू कसं वागतीस किंवा ही कशी वागते, ते प्रत्येक त्या दिवसाचे हे वेगळे असतात. आणि मला असं वाटतं की म्हणजे खरं तर आम्ही पण इतके बोलत नसतो लग्नाआधी घरी मुलं म्हणून. पण अचानक असं ते वाटू शकतं की अरे आता लग्न झालंय, स्वतः मुलगा आता अजिबातच नाही बोलणार. पण हे तिने खूप चांगलं हे केलं की माझ्यापेक्षा जास्ती हीच त्यांच्याशी बोलते किंवा कम्युनिकेट जास्ती संवाद असणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. म्हणजे मुली कशा असतात की त्या पटकन आईला सांगून काही पण सांगून मोकळे होतात. मुलं तशी नसतात. आता मला मुलगा आहे, त्याला मी 50 प्रश्न विचारते, काय झालं शाळेमध्ये, एकाचं उत्तर देत नाही. तेच त्याच्या म्हणजे मुलींच्या आया माझ्या मैत्रिणी नको ते सांगून मोकळे होतात. त्यामुळे मग अजूनच आईला म्हणजे वाटू लागतं की अजून मुलगा दुरावलाय का, तो आता काहीच बोलत नाही. तर तसं काही नसतं. आणि तो संवाद मग मी जसं माझ्या आईचं मत घेईन तसं मग मी त्यांचंही प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना विचारायचे. सो तिने ते खूप चांगलं, तो ब्रिज खूप चांगला तिने क्रिएट केला की ज्याच्यावरती म्हणजे आई ही म्हणजे ही याच जास्ती बोलतात आता. मी पण माझ्या आई बाबांशी इतकं बोलत नाही जितकी ही बोलते. खूप गप्पिष्ट आहेत आणि आई बाबा तर. आणि आम्ही मग मी सगळं ह्याचं मीच त्यांना सांगत असते. हे असं झालं, त्याचा कार्यक्रम असा झाला. सो ही सगळी माहिती त्यांना माझ्याकडनं मिळत असते. बरोबर. तुझं कसं आहे नातं तिच्या घरच्यांशी? मस्त. म्हणजे काका काकू एकदम चिल आहेत. म्हणजे असं त्यांचं कधीच असे जुने हे असे नव्हते त्यांचे असे कधी. आणि आम्ही मध्यंतरी तर मी ह्यांच्याकडे राहायला गेलो होतो जेव्हा युवान व्हायचा होता. युवानचा जन्म झाला आणि मी आईकडे राहायला जाणार होते. आणि तेव्हा लॉकडाऊनच होतं आणि काही मदत नव्हती, बायका म्हणजे काहीच घरात. आणि मी प्रेग्नेंट होते. सो मी 1 महिना मस्त त्यांच्याकडे राहिलो. आणि तुझा लॅपटॉप आणि कम्प्युटर घेऊन ये इकडे. सो तेव्हा काकांनी खूप आमचे लाड केले, खास माझे, की आपला जावं यालाही राहायला आपल्याकडे वगैरे असं सगळं. आणि मग आम्ही झालं म्हणजे युवान झाल्यानंतर तर काका आणि मी तर बॅडमिंटन वगैरे पण खेळायला जायचो एकत्र. सो असं आमचं खूपच ऍक्च्युली. आणि आई कवयित्री आहे, सगळे कलाकार आहेत घरामध्ये. हे पण एक वेगळे म्हणजे खूप कलाकार एकत्र आहेत. म्हणजे सानू माझी नणंद ती क्लासिकल सिंगर आहे, सारंगची आई पण गाते.
क्लासेस घेते, सायन्सचे बाबा सरोदवादक आहेत, माझे बाबा गातात, माझी बहीण गाते, आई कवयित्री, सगळं गाण्यातलं कुटुंब आहे. त्यामुळे काही ना काहीतरी म्युझिकल देवाणघेवाण पण आमची खूप चालू असते. आईनं लिहिलंय, प्रांजूनी कंपोज केलंय किंवा माझ्या बाबांनी कंपोज केलंय, मी गायलंय, ह्यानं प्रोड्यूस केलंय. अशीही गाणी आम्ही कोविडमध्ये खूप केली. किंवा सानू आणि मी आम्ही एकत्र आम्ही गाणी करतोय. असंही खूप काय काय चालू असतं. सो पण आम्हाला असं दोघांनाही वाटतं की आम्ही दोघंही असे आहोत की समोरच्यातल्या चांगल्या गोष्टी आम्ही उचलण्याचा हा म्हणजे ठीक आहे, काय प्रत्येक माणूस हा काही परफेक्ट नसतो, काही ना काहीतरी आपल्याला पटत नाही किंवा असं, पण हे छान आहे ना, हे प्रेमाने ते करतायत, तर या 4 गोष्टी ज्या त्या आपण सोडून देऊया आणि त्या धरून आपण ते नातं पुढे नेऊयात. तसं आम्ही दोघंही त्या विचारांचं. तो पण अगदी खूप जास्त तसा आहे, म्हणजे खूप अंडरस्टँडिंग आणि मॅच्युअर्डली हँडल करतो सगळं. वा वा. मध्येच एक गेम खेळूया. येस. हा सांगते मी. सो पाटी पेन्सिल तुमच्याकडे आहे आणि ह्याच्यात तुम्ही किती एकमेकांना ओळखता असा गेम आहे. जो काही प्रश्न असेल त्याचं उत्तर तू लिहायचंयस आणि तिचं उत्तर तू लिहायचंय. म्हणजे एखादी आवडती समजा फिल्म, तर प्रियांकाला काय आवडतं हे तू लिहायचंयस आणि सारंगला काय आवडतं हे तू लिहायचंयस. आणि लिहून झालं की आम्हाला दाखवायचंय कॅमेराला आणि मग आपण चेक करू ते बरोबर आहे का नाही. हा आतापासूनच आठवायला लागला. आणि अक्षर थोडं मोठं काढाल. ठीक. ओके. ही डिश कधीही खाऊ शकतो किंवा कधीही खाऊ शकते अशी एखादी डिश, पदार्थ. ह्याचं लिहायचंय ना मला. मी चालायचं ना. तू मला दाखवायचं नाहीयेस ना. नाही, एकमेकांना नाही दाखवायचं, आम्हाला दाखवायचं डायरेक्ट. आम्हाला दाखवल्यावर मग तुम्ही बघू शकता एकमेकांची उत्तरं. येस, दाखवा. वा वा. वरण भात बरोबर आहे. थोडं टेल डाऊन. हा. चायनीज आणि फ्राईज बरोबर आहे. वा वा, कमाल. येस. नेक्स्ट. या ठिकाणी फिरायला जायला खूप आवडतं. तुला कुठे जायला आवडतं? तिचं रेडी आहे उत्तर. तुझं काय लिहिलंयस तू? तिने सांगणार. तुला कुठे जायला आवडतं? माहितीच नाहीये ना तुला. व्हेरी बॅड. मला दिसतंय सगळं. 16 वर्षात तू बघू शकतेस पण बोलू नाही शकत. ऍक्च्युली गेस करायला पाहिजे तू काय लिहिलंयस मी असं. आता पण तुला दिसतंय ना. नेक्स्ट ह्याला करूया. येस. दाखवा आम्हाला. थोडस. ओ, गोवा महाबळेश्वर. गोवा. सो दोघांनाही गोव्याला जायला आवडतं. आणि हे उत्तर बरोबर आहे का? खूप विचार केला आणि लवकर जाता येतं. लवकर जाता येतं. असं फार प्लॅनिंग किंवा असं काही लागत नाही त्याला. पुण्याहून 2 तास. वा वा, करेक्ट आहे. मग ही आवडती फिल्म आहे. हे मला फार आवडतं. हे मगासपासून आठवत होता ते कळलं मला. अरे तिची उत्तरं खूप पटापट येतात. तिला माहिती आहे मी खूप नादिष्ट आहे त्या बाबतीत. तू अशी कुठली फिल्म बघितलेली मला इतकी, कुठली तरी शाहरुखचीच असणार आहे. खूप असतात. असं काही रिपीट तिने ती फिल्म बघितली पाहिजे असं नाही. एखादी आवडती फिल्म लिही ना. तू ओळखायला पाहिजेस मी काय लिहिलंय ते. माझं माहिती आहे मला. तू आधी लिही आणि मग ओळख. मग तू बघू नकोस, मग तू पण ओळख. म्हणजे तू जरा अजून खूप आवडतात. एखादी लिही. मग एनिवे शाहरुखची म्हणाला. रिपीट वरती बघितलीस ती आता एकदम मध्ये? ऍक्च्युली मलाच नाही माहिती. मला अशी कुठली एक फिल्म. सिरीज चालेल का? चालेल चालेल. सिरियसली? तिने बघितलं. आता तू उत्तर नाही द्यायचं. सिरियसली सर? आता असं नाही बोलायचं. मग तो चेंज करेल. चेंज नाही करायचं. आणि वगैरे काही नाही. मी लिस्ट सांगू शकतो त्याच्यामधलं. आम्हाला एकच हवी आहे. झालं का? आता खूप मोठं नाव आहे तुझ्या आवडत्या सिरीजचं. बरं, आता तिने काय लिहिलंय असं तुला वाटतं? दिलसे. बघ आता याने काय तू बघितलंस ना? मला माहितीये. आता सिरीज म्हणलास ना? सिरीज आणि फिल्म पण लिहिली. फिल्म लिहिली आहेस? मेरी जिंदगी है तू. नाही,
ती आत्ताची आहे. कुठली सिरीज लिहिलीस तू? मला बी दिसला होता. ब्रिजटन लिहिलीस? सिरियसली साया? अरे सतत ते तू बघत स्वतः असतेस. म्हणजे आता आलीये ती ती म्हणून परत बघतेय परत पण मी. जाऊन तू बघत असतेस. ठीक आहे. दाखवा आम्हाला. आणि आणि पिक्चर का? हा, हा. माझी आवडती फिल्म लिहिली आहेस तू? बहुतेक ती तुझी आवडती फिल्म आहे. म्हणजे काय? ऐकांनाच तू आपलं बघ बरं शाहरुखची फिल्म सांगून. शाहरुखची आहे? हो. असं मी म्हणते. कुछ कुछ होता है. हा. बरोबर आहे. ठीक आहे, बरोबर ओळखलंय. हा, असं ओळखणं जास्त इंटरेस्टिंग वाटतं. हम्म. ठीक आहे, तसं करूया आपण. ओके, या नातेवाईकाकडे जायला आवडतं. सगळ्यांकडे द्यायला आवडतं. मग ठीक आहे, मग नका लिहू. हा. सगळ्यांकडेच जायला आवडतं. या गोष्टीचा प्रचंड राग येतो. आता ती लिस्ट बनेल अगं. आता किल्ली नको लिहू. किल्ली वेगळं लिह. नको लिहायला. हा. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात मला नाही माहिती. मग मराठीत लिही. आठवलं. अरे काय लिहू मी आता अजून? खूप गोष्टी आहेत. हे ओळखणार आहेस का तू सारा? नको, हे नाही लिहित मी. लोक तुला ए बोलतील. पुसलं त्यांनी. लोक तुला बोलतील नाही. ट्रोलिंगच्या भीतीने त्यांनी. आणि काय लिहिता येईल बरं? एक इनफ आहे. ए, बस बस लिस्ट झालं. काढायला लागली हा, ही. हा. हा, काय लिहिलं असेल तिने? माझ्यात काय असं की अगं बाई. अगं तो स्वतःला देव समजतो. अरे का बस उघड हे. हो य. अरे मला वाक्याचं माझ्यात असं काय की तुला मी राग देव यायला? आहे. मी मी देव आहे असं नाही मी हा नाही, त्याचा फेवरेट डायलॉग, मी बादशाह आहे. हम्म. हे मी नाही बोलत कधीच. त्याचे मित्र त्याला म्हणतात. चालेल. हा, तुझ्यात ओळख. असं काय आहे असं तुला वाटतं ज्याचा तिला राग येतो? हेच किल्ल्या वगैरे. किल्ले नाही लिहिले कॅन्सल आता. केलं आपण. सिरियसली सारं? इंट्रोवर्ट पण आहे का ते? नाही रे, ते ते आवडतं. मला तू आवडतोस जसा आहेस तसा. अस्ताव्यस्तपणा. हा, ओव्हरऑल मॅनेजमेंट. ओके. टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट. आणि ओव्हरऑल खरं मॅनेजमेंट. आहे. आता ह्यानी तुझं. काय लिहिलं मला असेल? काहीच वाटत नाही माझ्यात काही. अरे मग सेमच आहे हे. माझ्यात असं काय आहे की तुला? माझ्यात असं काय आहे की जे तुला नाही आवडत? काय नाही तुला आवडत? मला नाही कळत. कशाला तुला माझा राग येतो? मला राग ऍक्च्युली येतच नाही हा. असा फारसा. पण Which is okay. काय तुला सुचलंय का काही हो, माझ्याबद्दल? म्हणजे मला काय? खरंच नाही कळत आहे. विसरणं वगैरे असेल का? हा, गोष्टी तिन्ही बरोबर होतं. हो, गोष्टी विसरणं. मी खूप गोष्टी हरवते, फॉरगेटफुलनेस. ओके. पण मला त्या सापडतात. हा. त्या काय? सगळ्या गोष्टी मला सापडतात. पण तू ते विसरून जे खूप फोन खूप, करते मग मी त्याचा खूप काय काय. एके दिवशी मी म्हणजे मुंबईला यायचं होतं हा. आणि मी माझी पर्स घरी विसरले अगं. अगं ती मी तुला सांगतो, ती युएसच्या दौऱ्यावरती अनेक Passport हॉटेल्स मध्ये वगैरे ती काय विसरली. ते जाऊ दे. तिचा फोन ती ह्याच्यात विसरून आली washroom. फ्लाईट मध्ये. फ्लाईट मध्ये. आणि असं दुसऱ्या वाटतं दिवशी की- आम्ही घ्यायला गेलो होतो आणि पण मला पण तिचं मिळाला, लक सगळं खूप मिळालं. चांगलं आहे हा. म्हणून तिला मिळतं. जर मी त्या दिवशी मुंबईला इथे मी यायचं असतो होतं तर मला काही नसतं मिळालं. माझं नशीब चांगलं आहे त्यावर. फोन, आयपॅड सगळं सगळं झालेलं आहे सगळं विसरून ती माझं. हो. एअरपॉड Sorry. वगैरे सगळं विसरून झालं. पर्स विसरले अगं घरी. मग मी स्टोरी टाकली इन्स्टावर की कोणी येणार आहे का? तर सारा म्हणला मी कोणाबरोबरही तुझी पर्स पर्स पाठवणार पाठवणार नाहीये. नाहीये. 1-2 दिवस मॅनेज कर विदाउट पर्स. तुझ्याकडे गुगल पे आहे, दॅट्स इट. चार्जर वगैरे असं ती जनरल विसरभोळे म्हणा, बरोबर आहे. आणि हेही ती विसरली. हो. हेही मी विसरले. मी माझ्या धुंदीत असते. छान मस्त. पण म्हणजे त्यामुळे एक चांगली गोष्ट अशी असू शकते की भांडणही तू विसरत असशील किंवा नाही अच्छा ते नाही हा. विसर. ओके. ते मी विसरतो. मला आठवतच नाही. कारण मला ते अशा एक छान वाटतं की मी विसरून जाते काय भांडण झालंय नाही, की. ते नाही. वाक्य कधी कोण काय बोललं, कुठल्या प्रहराला बोललं, कुठल्या मुहूर्तावर ते बोललं, हे सगळं आम्हाला ते लक्षात आलं. ते त्याचा वापर त्याच्यात- परफेक्ट ठिकाणी होतो. त्याच्यात मेमरी त्याच्यात जाते ना, energy. आणि एनर्जी. मग त्याचा ती वापर ही वेगळीकडे- अचूक ठिकाणी. आणि मी असं होतं की यार मी हे असं कधी लक्षात का नाही ठेवलं. त्याला कधी मुद्देच आठवत नाहीत भांडणात. मग हे मला साध्या गोष्टी म्हणजे असं हे गॉसिप आहे हम्म. हे आपण
नंतर शेअर करायला पाहिजे हे पण मला नाही आठवत. हा ऐकलं गेलं हा, संपलं. गेलं. पण हेच ही मला बोलते की अरे जरा लक्ष देऊन ऐकत जा आणि मला सांगत जा. अगं कारण मी बाहेर गेले ना की आता आम्ही सतत घरात एकत्र असतो, मी बाहेर गेल्यानंतर सुद्धा आम्ही दिवसातले 2-2 तास आम्ही बरं आपण एकमेकांशी गेम खेळूया. जाऊ दे. हो, हे फार इंटरनल गोष्टी होतील. चला पुढे. बर या गोष्टीचा प्रचंड कंटाळा येतो त्याला ना म्हणजे हा. आणि आणि तिला हिला? कंटाळा येतो. आवरण्याचा. आवरावरी. हा तू काय यांनी काय लिहिलं असेल? मला कसला कंटाळा येतो? गेस कर. मला कसला कंटाळा येतो? मला नाही येत. मला मला मी ऍक्च्युली कंटाळाच नाही, मला- मला वेळ पण येत नाही फारशी. स्वयंपाक. स्वयंपाकचा कंटाळा येतो. कंटाळा म्हणजे करायची Serious? वेळच येत नाही फारशी. वेळ येत नाही. कंटाळा नाहीये म्हणजे वेळ येत नाही. कुकिंग ठीक आहे ओके त्यातलं. दाखवून टाका त्यातलं. आम्हाला. त्यातलं. त्यातल्या हा. ठीक आहे. बरोबर आहे. हा. ओके आता आवडता गायक किंवा गायिका जे काही गायक एकच. का हा. गायक बघ तुम्हाला जे कोण जास्ती म्हणजे ह्याचा जर कंपोजर फेवरेट असेल कोणी तर तू ते लिही. कंपोजर हिची लिहू कोणी शकते. गायक गायिका असेल. मला दिसतंय सारं. नको बघूस. हा आता ओळख तू. तिने काय लिहिलंय? हॅन्स झिमर आणि AR रहमान. आणि अजून विशाल भारद्वाज. हा किती छान वा वा वा. श्रेया आणि सिंगर लिहिलेस ना तू? हो. लता भाई असते. वा कूल. वाव, हम्म. कमाल. या व्यक्तीशी फोनवर तासन तास बोलायला आवडतं. याचं रेडी आहे. काय लिहिलं असेल तिने? मम्मीच. आणि सारं मगाशी जे सांगत होते, आम्ही बाहेर गेल्यानंतर म्हणजे मी असं फोन चालू ठेवतो, तो आणि त्याचा आम्ही- तिकडे करत बसलेला असतो काहीतरी आणि मी माझं करत बसलेली असते आणि आणि असं मग जेव्हा ती घरी येते आणि असं वाटतच नाही की अरे आपण लांब बोलतो, असं खूपदा होतं आमचं की अरे आत्ताच तर आपण बोलतो. बोललो. म्हणजे हा तिथे आम्ही, हे खूप फनी आहे, आमचा फोन स्पीकरवर असतो आणि हा काय चाललंय मग असं तो सुरू होतो एक फोन जनरल जनरल सुरू जसं होतो की काहीतरी झालाय इथेच आता आहे. कार्यक्रम झालाय आणि मग आमचे रील्स बघणं सुरू होतं. मग फोन चालू आहे. फोन आणि चालू आहे तुम्ही- आणि मध्ये रील्स पण पाठवत पाठवत असतो की हे असतो. बघ ते बघ. मग आम्ही हम्म. खूप हसतोय. मग हसतो, मग तो टीव्ही गेम खेळतोय आणि युवांचा आवाज येतोय आणि मी माझ्या इथे काहीतरी स्पीकरवर टाकून काहीतरी करते. हे असं ह्याच्यात आमचा एक 45 मिनिटं म्हणणं जात पण असतं. म्हणजे तू घरी असल्याचा तुला आभास क्रिएट करतो तो ना. फील तसा येतो. हा. वाव छान आहे आयडिया. आणि त्यामुळे असं मला होतं की आता प्लीज ठेवूयात का आता फोन, बास आता तुलाच येऊन भेटणार आहे मी. अरे तिचे मित्र वगैरे पण म्हणतात की अरे तुम्ही इतका तुम्ही वेळ कसं किती काय वेळ- बोलता? काय बोलता? आणि म्हणजे ऑनगोईंग सगळी इन्फॉर्मेशन तिथे त्याला पास ऑन मी करत असते की हा. आता हे होतंय. सगळे मला म्हणतात तुझं अति चाललंय तुमचं, हे जरा आता बंद करा. म्हणजे असं ती गेली की असं खूप बोर होतं मला घरी. हा. जर आणि मला काही काम नसेल तर मला खूप जास्त बोर होतं, मग मी तिला फोन करत बसतो. आणि मग त्याला माझ्या आयुष्यात खूप घडामोडी चाललेल्या असतात त्या त्याला ऐकायच्या असतात. तिचं आयुष्य खूप इंटरेस्टिंग. आणि मी जेव्हा तो त्याच्या मित्रांना भेटतो ना, त्याला माझ्या आयुष्यात माझ्या मैत्रिणी काय चाललंय ते सगळं त्याला खूप प्रचंड इंटरेस्ट अरे असतो आणि ते मी इतकी- इंटरेस्टनी सांगते की सांगते. प्रत्येक छोटी छोटी गोष्ट की हे असं झालं ते तसं झालं. आणि मग मी जेव्हा हा भेटून येतो की काय झालं, काय नाही, चिल, जनरल. संपलं. जसं आता तुझा मुलगाही करतो तसं. एक्झॅक्टली. वा 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 छान छान. उत्तरं सगळी बरोबर आली आहेत पण. सगळी बरोबर. कमाल. तर तुम्ही छान ओळखता एकमेकांना. खूप जास्त ओळखतो, हो, खूप खरंय. जास्त ओळखतो. ह्याची कधी कधी भीती वाटते. आता मला पेरेंटिंग विषयी विचारायचं आहे की तुम्ही लॉकडाऊन मध्ये झाला युवान ना, युवान. युवान तर त्याच्यानंतर तुम्ही खूप प्रवास करता दोघंही. हो. तर काय कसं ठरवलं संस्कार किंवा त्या बाबतीत कोण पुढे कोण मागे तो कोणाला घाबरतो, एकूणातच कसं ठरवलं की आता
आपण फॅमिली निर्माण Yes. करूया. तसं आम्ही वेळ घेतला, म्हणजे 24व्या वर्षी लग्न झालं आणि आय थिंक 30व्या वर्षी युवान हो. झाला. म्हणलं एकतर पहिले करिअर सेटल होऊ दे, काही ना काहीतरी एक स्वतःचं एक हातात येऊ दे, आयडेंटिटी क्रिएट होऊ दे. त्यासाठी आम्ही दोघांनी वेळ घेतला. कामं पण खूप चालू होती आणि मी तर म्हणजे खूप काय काय चाललं होतं. पीक असं म्हणतात ना, की हा. मुघले आझम चालू होतं, त्याचे बरोबर. दौरे, अजून काय काय वेगवेगळे प्रोजेक्ट. पण तेव्हाच आम्ही निर्णय घेतला की आता दिस इज द राईट दिस इज द राईट टाइम. कारण एज पण एकतर मला एज फॅक्टर पण वाटत होता आणि लकीली असं झालं की म्हणजे आम्हाला कळलं की मी एक्सपेक्टिंग आहे आणि लॉकडाऊन जाहीर तेव्हा झालं. त्याच्या त्याच्या आधी हे लॉकडाऊनचा काही काहीही संबंधच संबंध नव्हता. नव्हता. बरोबर. सो आमचं डिसेंबरमध्ये आम्हाला कळलं की प्रियांका प्रेग्नेंट आहे. आणि मग मला आठवतंय की आम्ही क्रिसमस होता त्या दिवशी, सो तसं आठवतं की आम्ही केक घेऊन गेलो होतो घरी. घरी सरप्राईज दिलं की सांगायला. आम्ही प्रेग्नंट होतो वगैरे. तो डिसेंबरमध्ये आणि त्याच्यानंतर मग मार्चमध्ये लॉकडाऊनच लागलं. सो ते एका अर्थाने इतकं चांगलं झालं आमच्यासाठी. इट्स नॉट अ गुड थिंग लॉकडाऊन बरोबर. वगैरे सगळ्यांसाठी, पण एक आमच्या अर्थाने इतकं चांगलं झालं की तिचं जे शेड्यूल होतं सतत टुरिंग आणि प्रवास वगैरे वगैरे, ते आपोआपच ती घरी होती. हा. त्या अख्ख्या निमित्तानं ह्याच्यात. मला कंपल्सरी रेस्ट मिळाली, नाही तर ती ती नसती मिळाली. मिळाली. म्हणजे मी म्हणजे काम करतच 7व्या राहिले 8व्या असते. महिन्यापर्यंत त्यांनी नक्कीच काम केलं. आणि लॉकडाऊन मध्येही काम करत होते, कारण स्टुडिओ आहे घरी. तर ते Recordings रेकॉर्डिंग आणि- म्हणजे अक्षरशः ते जे गाणं आपण केलंय नटखट मेरा बेनाम युवांसाठी सदर पण. बेनाम सादर, हे मी 9 महिन्याची प्रेग्नेंट असताना शूट पण केलंय, रेकॉर्ड पण केलंय. वाव. पण ते एक वर्ष मला त्याच्याबरोबर खूप चांगलं विदाऊट तेव्हा एनी असं काही गिल्ट मिळालं, हा. कारण बाहेर पण काही चालू काम नव्हतं. चालू नव्हतं. करेक्ट. आणि मला ते मिस आउट होतंय काहीतरी आपलं, ते पण एक असंही असतं ना, नव्हतं. की एवढं करिअर आपलं आहे बरोबर. आणि मुलाचा आनंद आहे, तर ते सो मी बिफोर एकदम एव्हरीथिंग enjoy स्टार्टेड केलं. ऑल्सो Yeah. शी वॉज बॅक डुईंग एव्हरीथिंग. हा. सो एक ते खूप खूप चांगलं झालं. म्हणजे की ब्रेक ते नाही timing- आला कुठेच करिअरला. आणि घरातनं प्रचंड सपोर्ट आहे दोघांच्याही. हो. इव्हन म्हणजे खूपदा आता आम्ही मागचे काही वर्ष मुंबईत पण राहायचो, तर दोन्हीकडचे पेरेंट्स, तिचे पण आई बाबा माझे पण आई बाबा खूप दिवस येऊन राहिले की आम्हाला त्यांची मदत व्हावी. कारण काय, तेव्हा तिचे पण काही दौरे असायचे, माझं तेव्हा कुठलं तरी एक प्रोजेक्ट चालू होतं, त्यासाठी मला जायला लागायचं किंवा माझे कार्यक्रम असायचे. सो घरी ॲज सच मुंबईत कोणीच नसायचं. सो आम्हाला कोणाची तरी हेल्प घेणं फारच गरजेचं होतं. सो तेव्हा दोन्हीकडचे पेरेंट्स किंवा आमच्या मावश्या पण खूपदा पण मला असं येऊन मुख्य राहिले. पण असं वाटतं की कारण आम्ही दोघेही फॅमिलीज संगीत क्षेत्रातल्या आहेत ना, त्यांना त्याची जाणीव आहे. कारण करिअर म्हणजे इव्हन सारंगचे बाबा आई म्हणजे कसं असतं की मुलीचं करिअर हे आई बाबांना म्हणजे जास्ती जास्त माहीत असू त्यांचं शकतं. माहिती असतं, पण त्यांनाही माझ्या करिअरची तेवढीच अगदीच. इम्पॉर्टन्स माहिती आहे. आणि मी म्हणजे गाणं हे पॅशन आहे, त्याच्याशिवाय तर आपण राहूच शकत नाही. आणि मी अशाच घरात आहे की ज्यांना मला एक्सप्लेनच करायची गरज नाहीये की या वेळा की आत्ता मला पहिले असं होत असेल त्यांना की आत्ता फोन आला आणि मला रेकॉर्डिंगला बोलवलंय, मी रेकॉर्डिंग करून आली आहे, मी घरी आली आहे आणि मला परत फोन आला आहे, मी फक्त रात्री झोपायला घरी आली आणि परत दुसऱ्या दिवशी परत गेली. मुंबईला गेली. पण हे त्यांनी इतकं म्हणजे काहीच कधी आडकाठी कशाचीच त्यांनी केली नाही, कारण स्वतः संगीत क्षेत्रातले सगळे आहेत आणि चॅलेंजेस माहिती आहेत त्यांना या क्षेत्रामध्ये. आणि युवांचं पण तो इतका समजूतदार आहे की सुरुवातीला तो खूपच म्हणजे आईच्या म्हणजे तो अगदीच प्रेमात म्हणजे असं चिकटलेला असायचा आईला. आणि पहिल्याच वर्षी तिला युएसचा दौरा मुघले आला आझमची होता. टूर जी माझी ड्रीम टूर होती, खूप मोठी टूर होती आणि ती खूप 3 महिन्यांची टूर होती. तर मी सरांना मग तेव्हा मला खूप म्हणजे तेव्हा त्रास आमचा पण झाला खूप होता. डिलेमा होता की ही कशी मी करायची, कसं नाही जाणार? करायची का काय मी करायची. मग 42 दिवस मी पहिले जाणार होते, म्हणजे मग परत येणार होते आणि परत जाणार होते, असं ते सगळं होतं. 3.5 वर्षांचा होता हार्डली युवान. आणि मी 3.5 होतं. आणि मी नाहीच म्हणत होते, मला नाहीच जायचं, मी नाहीच जाऊ शकत. सारंगचे बाबा वसंतोत्सवची पण टूर ठरत होती तेव्हा. सारंगचे बाबांनी मला खूप तेव्हा ऐकलं की नाही, काम नाही सोडायचं, जायचंच. हे खूप म्हणजे ते इतके सगळे भक्कमपणे उभे आहेत ना की आम्ही बघू, त्याला काय झालंय, जा तू, असं करून
ती मी टूर केली 42 हम्म. दिवस मी हम्म. गेले. मग परत आले. तो सगळं यांनी मॅनेज केलं आणि म्हणजे तो काळ वेगळा होता. तेव्हा कसं होतं की आईची जबाबदारी असायची पूर्णपणे मुलाला वाढवायची. हम्म. संस्कार काही झालं की आईने नीट शिकवलं नाही ना, हे एक आपण पटकन म्हणतो. म्हणायचो, हा. पण मला सांगायला एवढं आवडेल की सारंग तो जास्त अटॅच सारंगशी आहे हम्म. आत्ता. हम्म. त्याच्या फेजेस असतात पण ते मी नसताना त्याने इतकं केलंय त्याचं बरोबर. करतो आणि हम्म. त्याच्यात काही म्हणजे असं काही त्याला असं वाटत पण काही नाही आम्हाला. वाटत पण नाही. ही बरोबर. दोघांची इक्वल जबाबदारी आहे कारण दोघांची करिअर्स आहेत. हम्म. कधी मी जास्त वेळ त्याला देत असते जेव्हा ह्याचं काम असतं, हम्म. माझं काम चालू असतं तेव्हा तो जास्त वेळ देत असतो आणि हे हम्म. इतकं Simple आहे. सिम्पल आहे. आणि नॅचरल आहे. म्हणजे असं आणि आम्हाला natural कधीच आहे. असं ओझं किंवा असं कधीच नाही झालं की अरे पेरेंटिंग आम्ही असं आम्ही कधी बोलून असं बसून बोललो पण नाही की अरे आपल्याला असं वाढवायचं बरं का ह्याला, आपल्याला हे करायचं का त्याच्यासाठी. हम्म. असं आम्ही कधी काही म्हणजे जो काय फ्लो त्या फ्लोमध्ये जशा गोष्टी होतील त्यावेळेस आम्हाला जे काय बरोबर वाटेल. मला असं नेहमी वाटतं की पेरेंटिंग इज की टेकिंग द राईट डिसिजन ॲट दॅट पॉइंट. हम्म. दॅट इज बेस्ट फॉर युअर And चाइल्ड. going with the flow. फ्लो. कारण काय असं तुम्हाला दररोज उठून काहीतरी एक नवीन Challenge. डिसिजन घ्यायला लागणार आहे तुमच्या मुलासाठी मुलीसाठी की जो त्याचा कोर्स ठरवेल पुढे. हम्म. कारण इतकं अनप्रेडिक्टेबल आहे ना बरोबर. आर्टिस्टचं आयुष्य आणि हम्म. एस्पेशली आम्ही पुणे मुंबई मुंबई आणि करत तिकडनं असतो. बाकीचं ट्रॅव्हलिंग हम्म. आणि सारंगचं कंपोजिंगचं अरेंजमेंटचं फील्ड ज्याच्यामध्ये तो रात्रंरात्र अशा म्हणजे डेडलाईन्स त्याला असतील त्याला वेळ काही डेडलाईन असली की त्याला काही वेळ काळच नाही हा, आहे. हा. पण ते आम्ही दोघं असल्याने म्हणजे आज मी समज त्या क्षेत्रातील नसले असते तर तो हम्म. त्रास झाला असता की हे काय कदाचित. काम आहे. हम्म. पण आम्हाला माहितीये की ते त्याला काम किती महत्वाचं आहे हम्म. आणि त्यालाही हे माहितीये की मला हे काम किती किती महत्वाचं आहे महत्वाचं. आणि वी बोथ आर सो पॅशनेट अबाउट आवर वर्क हा. की मग सो आधी आम्ही दोघं एका पेजवरती होतो, आता आम्ही तिघं एका पेजवरती होतो इन्क्लुडिंग आवर पेरेंट्स. इन्क्लुडिंग आर सो ते खूप सुरळीत आणि आम्हाला ना एक जो एक टेन्शनचा एक भाग असतो ना की अरे आपलं मूल काय करत असेल, आम्ही आता इथे आलोय हम्म. किंवा आता आम्ही दौऱ्याला जाणार होतो. आम्ही आता मागच्या वर्षी युकेला एकत्र गेलेलो 5-6 दिवस. सो तेव्हा युवान काय करत असेल ही आम्हाला चिंताच नसते कारण का तो आजी आजोबांबरोबर दोन्हीकडच्या इतका तो मस्त रुळलेला असतो. त्याला म्हणजे त्याला थोडंसं वाईट वाटतं आम्ही जेव्हा जातो हा, तेव्हा, हा, ते साहजिक आहे. हा. पण एकदा आम्ही त्याच्या नजरेच्या आड गेलो की तो जो काय त्यांचा होऊन जातो बरोबर. की त्याला म्हणजे त्याला तो रमलेला कळलंय असतो आमच्या त्या ह्याच्यात. कामाचं स्वरूप आणि त्याला कधीच आम्ही खोटं सांगून नाही गेलो. हा, हो. best. म्हणजे ते पहिल्यापासून उत्तम. मी पाळलं. जेव्हा त्याला म्हणजे तो बोलायचाही नाही ना तेव्हा मी जेव्हा पहिल्यांदा त्याला सोडून जाणार होते मग मी सांगून गेले होते की मी आज नाहीये किंवा मी आज 1 दिवस नाहीये. पहिले 1 दिवस गेले मग 2 दिवस गेले. सो हे त्याच्या लँग्वेजमध्ये मी त्याला सांगायचे. मी त्याला कधीच खोटं सांगून नाही गेले. हम्म. हे सगळ्यात म्हणजे त्याला माहितीये की महत्वाचं. आई इतके जाते दिवस कामाला आणि तिचं गेले आणि काम मग करून ती येते. ओके हा ती हा. येते. सो आता तोही एकदम ही इज रेडी. ही इज रेडी. आता आम्ही परत चाललोय लंडनला एक 10 दिवस. मी परत चाललीये 1 US. महिना. हम्म. पण हा सगळा घरच्यांचा सपोर्ट आहे प्रश्नच आणि नाही. ग्रँड पेरेंट्स इज अ ब्लेसिंग खरंच. ॲब्सोल्युटली. म्हणजे आम्ही 2 वर्ष मुंबईत त्याला घेऊन शिफ्ट झालो हम्म. कोविड नंतर. हम्म. कारण कसं काम येतंय काय इतके 2 वर्ष काम नव्हतं तर परत काम कसं येतं या ह्याने आम्ही ती एक उडी मारूयात असं करून हम्म. आपण तेव्हा युवान तर अगदी 2 वर्षांचा हो. होता. त्याला घेऊन आम्ही तिघं इथे शिफ्ट झालो होतो हम्म. 2 वर्ष आणि मग माझी एवढी फिरती सुरू झाली की मी हो. त्यातले वर्षातले 3 महिने तर मी US मध्येच होते हो. आणि हे दोघंच घरी. मग घरी कॅमेरे आणि मी इथे रेकॉर्डिंग्सला जायचे तर मी त्या कॅमेऱ्यांमधनं बघायचे. खूप स्ट्रगल होत होतं ते. हम्म. तर मग आम्ही हा डिसिजन घेतला की कारण आई बाबा कोणी मुंबईचे नाहीत ना. बरोबर बरोबर. मग आम्ही हा डिसिजन घेतला की पुण्यात आपण त्याला ठेवू. त्याचं म्हणजे करिअर जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच त्याचं बालपण इम्पॉर्टंट आहे कारण ते बालपण परत येणार हो नाहीये. ना. त्याचा बेस त्याचा एक बेस ठेवला पक्का पाहिजे. तर आपल्याला पण सोपं जाईल की एक बेस हा आहे आणि आपण ऑर्बिट करतो फिरतीवर त्याच्या राहायचंय. आजूबाजूला. So तो आता पुण्यात एकदम त्याचं सगळं सेट सेट आहे. आम्ही फिरून परत त्याच्यापाशी येत असतो. वा वा. असं आहे. कमाल. आता तुम्ही सगळेच दोन्ही कुटुंब या क्षेत्रातली आहेत म्हटल्यावर क्रिएटिव्ह डिस्कशन्स किती होतात किंवा तुम्हा दोघांमध्ये कामाविषयी तुम्ही किती डिस्कस करता आपापल्या कामांविषयी? खूप हो ना. म्हणजे असं कधी कधी असं वाटतं की अरे आपलं काम कधी संपतच नाही. कधीच संपत हा, घरी पण तोच विषय हा. बाहेर हो, पण हो. तोच विषय. पण आता म्हणजे त्याची गंमत हीच आहे ना की आता आम्ही मोठेच तसे झालोय ना. हम्म. सो आम्हाला ते असं काही त्याचं बर्डन किंवा असं अरे काय हे आपलं काम कधी संपत नाही असं पण नाही वाटत. सो आम्ही नेहमी
रिले करत असतो एकमेकांपासून. म्हणजे मला काय आवडले किंवा मी काय केलंय ते मी तिला ऐकवत असतो, किंवा मी कोणाचं काही ऐकलं असेल आणि मला ते आवडलं असेल तर मी तिला ऐकवतो. तसंच ती पण करते. म्हणजे आम्ही आणि मग- क्रिटिक होत एकमेकांचे खूप, ते असावंच ना, घरचा हा. माणूस. मग एक कोणीतरी एक असावं की यार की सांगायला खरं की- मत Correct. काय आहे ते. बरोबर. हा. जमिनीवर राहायला मदत होते त्याने. अगदी अगदी. आणि घरी सुद्धा सगळे संगीतातले असल्यामुळे ना आईबाबांची पण हे सगळं म्हणजे सगळं माहीत असतं त्यांना या गोष्टी. आणि त्यामुळे कधी गप्पा आमच्या संपतच नाही. बोलायला इतके विषय असतात. आणि कुठलीही गोष्ट माझ्याही करिअरमधले काही चॅलेंजेस असतील, प्रत्येक वेळेला सारंगला मी ते म्हणजे त्याला शेअर करते. तो त्याच्यातनं मला एक चांगलं काहीतरी एक लुकआउट देतो आणि वाईस वर्सा. त्यामुळे आम्हाला खरंच असं वाटतं की ते असं असतं ना, काम घरी घेऊन यायचं नाही, तर आमचं त्याचंच असतं. आम्हाला असं होतं कधी कधी की आता आपण नको बोलायला ह्याच्याविषयी, पण त्याच्या वाचून काही होत पण पण त्याच्यापासून होतही नाही. कारण ती आवड पण आहे ती ना. आवड आहे. म्हणजे Passion कितीतरी आहे. आम्ही रिलीफ म्हणून आम्ही युट्यूब वरती वगैरे आम्ही वेगळ्या लोकांचं संगीत ऐकतो आणि ते मजा देऊन जातं खूपदा आम्हाला. म्हणजे कामही हेच आहे आणि रिलीफही म्युझिकच तेच आहे. आहे. त्यामुळे इट इज पण ते खूप म्हणजे खूप मोठं ब्लेसिंग आहे की आमचं जे आवडतं आम्हाला त्यातच आम्ही खरं. करिअर करतोय. हे खूप मोठं. नशिबान आहोत आपण, असं Absolutely, वाटतं मला absolutely. बऱ्याच वेळा. हो. ऍब्सोल्युटली. त्यामुळे एक वेगळे आनंदी पण असतो आपण. हो. समाधान असतं एक. समाधान असं असतं. कामाचं कधी ओझं पण नाही ओझं वाटत. नाहीये, बर्डन नाही की कोणीतरी लादलंय म्हणून केलंय असं नाही. हम्म. आवडतं म्हणून आपण करतो आणि ही किती छान गोष्ट आहे. आता प्रॅक्टिकल गोष्ट, संसारात फायनान्सेस सांभाळणं या बाबतीत कोण पुढाकार घेतं किंवा कोणाला त्यातलं किती कळतं, कोण कोणावर जबाबदारी कोणीच टाकतं? नाही. कोणीच कोणीच नाही नाही. जबाबदारी. आई गं, हा खूप परत एक चर्चेचा आमच्यातला वादाचा विषय घरच्यांना आहे. सांगून टाकता की काय तुम्ही बघा बाबा काय ते. हा. खूप कॉमेडी खूप प्रेशर आलं तुम्हाला या नाही प्रश्नात. नाही. वन ऑफ द ज्वलंत विषय होता जो आता आम्ही जस्ट मार्गी लावलाय. डिस्कशन मध्ये आहे. नाही आता आम्ही तो करायचा हे आहे. डिस्कशन मध्येच आहे. ठीक आहे. मार्गी लावलाय का नाही म्हणजे चालू झालाय त्याचा एक मार्ग असं असं मी खूप म्हणू शकतो. इतक्या दिवसांनी. नाही, आम्ही दोघंही म्हणजे ते काहीच नाहीये मला ज्ञान, व्यवहारी नाहीये मी. अच्छा, म्हणजे म्हणजे सेव्हिंगचा हा, विचार savings करणं. होतात, Okay. पण इन्व्हेस्ट कसं करायचं किंवा हम्म. ह्या सगळ्या गोष्टी मला नाही कळत. म्हणजे बँकेत जाणं वगैरे हे माझ्यासाठी खूप अवघड काम हम्म. असतं. मला ते हम्म. नाही होत इझिली. म्हणजे मी कित्येक महिने माझ्या बँकेतही गेलेले नाहीये. सो या बाबतीत जरा आम्ही दोघंही असे होतो अगं. त्यामुळे मग आता मी माझ्या बाबांनाही जबाबदारी दिली आहे. Okay. कारण बाबा ते खूप हे बाबा हा. हँड्स ऑन, आणि आता तो रिटायर झालाय आणि हा. म्हणजे लग्नापर्यंत तोच सगळं माझं बघायचा. हा. सो त्याला आम्ही सांगितलं की तू आमचा फायनान्शियल ऍडवायझर हो आणि ही सगळी मग ते कामं आम्हाला हातात सांगतात घे. की हे चांगलंय तुम्ही इथे मग इन्व्हेस्ट करा, invest तिथे करा, हे इन्व्हेस्ट करा, करा. ते करा. कारण आम्ही दोघंही म्हणजे हा तर मी थोडी तरी असीन, हा अत्यंत म्युझिकल आणि तो असा कलाकार असं म्हणतात ना, असं वेडा कलाकार. हा तसा आहे तो. म्हणजे एकदा तो त्याच्या खाली स्टुडिओ आमचा, तो हा. तिथे गेला की त्याला काय हा. आहे वर्क, काय वेळ आहे, म्हणजे टाइम सेन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याला काहीही कळत नाही. ते सगळं मला बघायला लागतं आणि मग मला असं माझी चिडचिड होते की अरे हेच काय करायचंय आपण. आम्ही खूपदा हे रोल्स वाटून घ्यायचा प्रयत्न केलाय. आणि असे आमचे खूप हे झाले म्हणजे की हिला जीएसटी आहे तर मधल्या काळात आधी तिचा हे होता काय म्हणतात सर्व्हिस टॅक्स ना. हम्म. हो ना. हो. सर्व्हिस टॅक्स नंबर होता तिचा हा. आणि मग तो आता जीएसटी ला GST कन्वर्ट ना. झाला हा. आपोआप. मग मधल्या काळात पण हे चांगलं एक्झाम्पल बाय द वे लोकांना नाही देतो. नाही, पण त्यातून तुम्ही मार्ग कसा काढलात हे ऐकायचं ना आम्हाला. तर आम्ही जीएसटी कोविड मध्ये कोविड मध्ये काही नव्हतंच ना. नव्हतंच ना, So, फाईलच नाही केला. सो आम्हाला माहितीच नव्हतं की तो नील पण नील भरायचा पण असतो. भरायचा असतो. बरोबर, आणि हो. त्याचं अचानक आम्हाला एवढा मस्त त्याचा हे आलाय भुर्दंड बसला. अनेक महिन्यांचा अनेक 2 वर्षांचा. हा, 1.5 का 2 वर्षांचा असं मस्त एक हे आलं की इतकी तुमच्या आउटस्टँडिंग आहेत. अरे अरे अरे. आणि मग पण ते जीएसटीचे कमिशनर आहेत, त्यांनी कुठेतरी माझं गाणं ते माझे फॅन हुश. निघाले आणि असं काहीतरी एक मग झालं त्यांनी काहीतरी होतं. सांगितलं की ही एक आमची आणि हे असे आहे. बरेच लोक होते, हा, त्यांना हा. कळलं नव्हतं की Correct, काय correct. करायचंय. मग हा. ते काहीतरी आता आठवत नाही काय झालं, पण त्यांनी त्यातनं पण निदान. कन्सिडर केलंच काहीतरी, असेल हा. त्या काळात, नाही का. पण आमचे आईबाबांनाही हे माहितीये, सारंगच्या आईबाबांना ते सतत आठवण करत असतात. म्हणजे ते लहान मी आधी जर चेक वगैरे असायचे हा. ना पेमेंट चेकनी वगैरे मिळायचे
सो माझे बाबा वगैरे मला सतत की चेक भर ते चेक तो भरायचा नाही. आणि मग तिथे कधीतरी ड्रॉवर ते मध्ये ड्रॉवर असे मध्ये जुने मला चेक जुने चेक मिळालेले आहेत जे आणि त्यांना ते भरलेले expired. नाहीत. जाऊ दे, आपण ह्याच्यात नको पडायला. हो नाही भरले गेलेत आणि आता त्यांना फोन करूनही कम्युनिकेशनचाही सांगणार? प्रॉब्लेम. आम्हाला हा. कम्युनिकेशन करायचं नसतं. म्हणजे गेले मग ते पैसे. गेले. वाव. सो हा खूप Drawer कॉमेडी विषय मध्ये. आपण ह्याच्यात नको जायला. सो त्यातून तुम्ही मार्ग काढण्याच्या प्रयत्नात प्रयत्नात असं आहोत. म्हणूया. आता आम्ही एक नवीन सीए Appoint अपॉइंट केलेलं आहे. केलाय. आता बघू काय काय घडतंय. काय घडतंय. हो. कारण वा. दोघंही म्युझिक मध्ये डुबलेलो असतो आणि ही गोष्टी करायला आम्हाला विच इज नॉट राईट ऍक्च्युली. पण ठीक आहे, म्हणजे पण क्रिएटिव्ह हा. माणसं आहात तुम्ही, नाही, पण हे त्यातूनच नीट- जादू निर्माण होते जी आम्ही बघत असतो. पण ह्याच्याकडे पण तेवढंच लक्ष लक्ष दिलं नाही, पाहिजे. पाहिजे. पण या सगळ्या गोष्टी आम्ही एकमेकांच्या टॉलरेट करत असतो. हा. हो. करत त्या असतो. बाबतीत दोघे एका पेजवर आहात हे छान ना, की हा हा, हा. तू असं केलंस, तू असं काही असं होत काही नाही. असं नाही म्हणजे कोणी असं खूप शिस्तीचं आहे हा. आणि आणि असं अजिबातच नाही. हा. नाही तर त्रास झाला असता. हा, करेक्ट. म्हणजे ह्याच्याबरोबर खरंच कुठली अशी एक व्यक्ती खूप शिस्तीची असली तर मी त्याला नेहमी सांगतो नसतं. मीच नसतं टॉलरेट असं सारखं कोणीतरी छडी घेऊन उभा आहे किती वेळ. मला तरी हा. ओसीडी आहे बाबा की अरे हा, करेक्ट. हे तर असंच पाहिजे मला हा. मलाच कसं तरी झालं असतं. त्यामुळे आम्ही एकमेकांना टॉलरेट छान छान. करत असतो. वा, कमाल. तशी हिच्या बाबांना ओसीडी आहे म्हणून ते असं एकदम नीटनेटकं आणि व्यवस्थितपणा वगैरे. म्हणजे मी त्यांच्या घरी गेलो ना आणि मी असा फोन माझा पाकिट वगैरे असं काढून ठेवतो इथे हा. आणि आम्ही असे गप्पा मारत असतो. हम्म. तर काही वेळानंतर मी जेव्हा निघायची वेळ येते तेव्हा ते इकडे नसतं. कुठे गेलं त्या इकडे किंवा गोष्टी किल्ल्या नसतातच. किल्ल्या ते इथे त्यांनी ठेवलेल्या कुठेतरी असतात. ठेवून दिलेले असतात. ते येतात आणि कधी ठेवून देतात कुठेतरी जागेला ते आम्हाला पण नाही कळत. वा वा. आणि असं कित्येक झालं की तो कुठल्या तरी कामासाठी निघून गेला आणि आम्ही शोधतोय मग अरे बाबा हे तू कुठे कुठे ठेवलंय? मग ते व्यवस्थित सांगतात अरे मी ते तिथे इकडच्या तिथे कपाटात, बघा हा. वगैरे. मग ते सांगतात. असं आहे. वा वा, मस्त. बरं, आता तुम्हाला एकमेकांना काही मार्क द्यायचे. मार्क. मार्क पैकीच्या पैकी असं अच्छा. आहे ते. ओ सो मी जे सांगेन त्यात 10 पैकी तुम्ही एकमेकांना मार्क Rate द्यायचे. करायचं. Come on. कम ऑन. पॅनिक परिस्थितीत शांतपणे हँडल करणं. म्हणजे मी आता ह्याला मार्क द्यायचे ना. हा कसं हँडल? 10. ओ वाव. 0. ए ह्याला काय अर्थ आहे मग मी 10 कट करते. पण 10 बरोबरच आहे. 10 हे बघ. ते बॅलन्स होतं असं. हा म्हणजे 5-5 असं आम्ही ऍव्हरेज आउट करू शकतो. म्हणजे तुझे 5ही तो आणि त्याचे 5ही तो. तोच. शून्य शून्य मार्क मार्क दिलेत दिले का तुम्ही तुला? आता बेटर आहे. बरं मग हा ठीक आहे मग 2. 2. ठीक आहे, ओके. रोमॅन्स. काही तू काही 5. 5.5. 6. तू मार्क काढून पण तुझ्यापेक्षा घेतेस जास्त हा नाही दिले त्याच्याकडनं. मी तुला माझ्यापेक्षा देत जास्त नाहीयेस दिले. जास्त नाही, मला. मग मी तुला माझ्यापेक्षा जास्त दिले. हे लक्षात ठेव. ते मी तुला I think अर्धा I'm an मार्क 8. दे. मग आय एम 7. खड्ड्यात. रिलेटिव्हली मी हे करतोय. ट्रिप प्लॅनिंग. हा, मार्क द्या. 0. 0. 0. अय ग हा, मला ते तर ना तू मार्क. देते. ह्याच्यावरती मला एक छोटासा एक हा, हे आठवलं प्लीज. की आम्ही ना नाशिकला जाणार होतो. आमची trip आमच्याकडे होणार. मुळात ट्रिपला जायचं हा हा. एक वादाचाच विषय आहे. अच्छा. कारण सारंगचं रुटीन माझं शेड्यूल बघतात एक तर डेट्स जुळणं जुळणं. आम्ही ट्रिपला जाणं बरं त्याची बुकिंग्स करणं म्हटल्यानंतर ते कसं होणार हा. तर सुरुवात करणं हा. तर त्याला एक एक 15 वेळा 20 वेळा मी आणि पेशंटली मला ते खूप असं हे करायला वाटतं की नक्की कुठले चांगलं हा एक property भांडणाचा आहे. मुद्दा आहे. वा वा, आणि छान. मग मी मग माझा एक पेशन्स पारा लेवल चढतो. असते की आता कधी करायचंय कधी जायचंय आपण हम्म. अशी मीच एकतर हम्म. म्हणते की आता आपण खूप दिवस कुठे गेलो नाहीये जायला पाहिजे हे मलाच वाटतं त्याला कधीच वाटत नाही. मग ते त्याच्यानंतर तो एक भांडण होतच बरं, ठीक आहे. आमचं
तर त्याच्यामध्ये मी नाशिकचं बुकिंग आम्ही ठरवलं की आपण नाशिकला जायचंय कारण का ते बरं. काहीतरी नाशिकलाच पुढे काहीतरी होतं बरं. आमचं. सो आपण 3-4 दिवस आपण आधी 3 दिवस आपण नाशिकला जाऊयात आधी चांगल्या कुठल्या तरी रिसॉर्टमध्ये राहू वगैरे. तर सूला एक आमचं फायनल झालं की तिथे जाऊयात. तर तो खूप भांडणं booking होऊन करता खूप करता- त्याच्यात वादावाद होऊन फायनली ह्यानं बुकिंग सुलाला केलं. गेलं. ओके. हा हा? तर फोन वगैरे केले त्यांना आणि आम्ही असं सगळं झालं छान. आणि ओके सगळं झालंय. आता जायची वेळ आली आहे. हम्म. नाही त्याच्या आधीच खूप की असं कळलं की आपण बहुतेक वेगळ्या महिन्यातलं बुकिंग केलंय असं एक कळलं आम्हाला की आपण चुकीची डेट टाकली आहे. सो एक म्हणजे आम्हाला मार्च समजता एप्रिलमध्ये जायचंय, त्यानं मार्च मधलं बुकिंग केलंय त्याच डेट्सचं. त्यांनी डेट्स चुकवून बुकिंग केलं होतं. पैसे भरले वगैरे पैसे सगळं झालं. भरले, सगळं झालं. हे भांडणानंतर हे लक्षात आलं मग मला. वाव. मग काय अजून झालं भांडण असेल झालं. मग तर मग त्याच्यावर आम्ही विचार केला की बरं आपण एक काम करू आपण तेव्हा जाऊ. तर तेव्हा तिचं काहीतरी होतं. कार्यक्रम मग आम्ही म्हटलं की आपण एक कोणाला तरी देऊन टाकू गिफ्ट करूयात की कोणीच अवेलेबल तुम्ही जा. नव्हतं तेव्हा त्या दिवसांना तिथे जायला. मग त्यांना परत त्या कंपनीला फोन केला हम्म. की हे असं Please झालंय, shift करा काहीतरी वगैरे. शिफ्ट करा. मग ज्या डेट्सना आम्हाला जायचं होतं तर ते हॉटेल ऑड वेळेला अवेलेबल होतं. हा, म्हणजे म्हणजे असं- 2च दिवस होतं आणि आणि मग पुढचे आम्हाला 2 एक- दिवस आम्हाला ते हॉटेल मिळत नव्हतं. मग मग मी अजून हॉटेल त्यानं अजून डोकं चालवलं आणि एक किंवा वेगळं हॉटेल बुक केलं. जे खूप भारी होतं महाग होतं अपॅरेंटली वगैरे वगैरे तर ते होतं वेलनेस रिसॉर्ट. मग तिकडे चहाही नाही मिळत. तिथे मीठही मिळत नव्हतं. आयुर्वेदिक सगळे काढे वगैरे प्यायला की काय? तर आम्ही तिथे जाऊन चहाही मिळाला नाही आम्हाला. अरे, अरे, अरे. वेगळ्याच गुळाचा एक भाज्या पाक. असं वगैरे आम्ही खाऊन मस्त असं खूप पैसे डिटॉक्स वाला खर्च एक करून तिथे Wellness. कंपल्सरी डिटॉक्स करून आम्ही मग कंपल्सरी डिटॉक्स. आम्ही त्या सुलाला गेलो. अशी आमच्याकडे एक ट्रिपचं प्लॅनिंग planning. 0 मार्क्स आहेत. झिरो नाही आम्ही खूप भारी प्लॅनिंग खूप भारी. मी वेगळ्याच खूप भारी तारखा- resort. असे आणि खूप खूप भारी- किस्से आहेत जे आपण जाऊ दे. किती सांगणार ना? किती सांगणार? कंटाळा आहे लोकांना. सो मला मार्क्स दे ना. पण तू प्लॅनच नाही करत मीच करतो ना प्लॅन. पण ठीक आहे 5. ओके. तिने तुला 0 दिले, तू 5 दिलेस. ओके. आजारपणात काळजी घेणे. 7, 8. मी भाषी काय आजारी पडते. मी पण नाही काय आपण हे काय बोलतोय. ठीक आहे, सोडून नाही देऊया. म्हणजे हा पण 7-8 हा म्हणजे म्हणजे असतो जेव्हा जे काय हा. डोकं दुखतंय पाठ दुखते वगैरे असं. बेसिक घर व्यवस्थित ठेवणे. 10 मायनस. म्हणजे 0 दिली Minus. चालतील. मायनस मायनस वगैरे एवढं तू नाही करत अरे, काय नाही, करणार मी आता? व्यवस्थित ठेवतो हा, सध्या. काही हरकत नाही. वा वा, छान, मस्त. आता आपल्याकडे जाता जाता आपण जसं सुरुवात आपण खरं तर तुमचा फोन कॉल झालाच नाही, पण आपण एक आता जाता जाता एक पत्र म्हणण्याची पद्धत आहे आपल्याकडे. वोकल लेटर त्याला असं म्हणतो आपण. बरं. आमचं असं म्हणणं आहे की आपण आजकाल प्रेम पटकन व्यक्त करत नाही, पत्र तर लिहितच नाही. तर इथल्या इथे तुम्ही एकमेकांना वोकल लेटर म्हणायचं आहे, म्हणजे अगदी प्रिय प्रियांकापासून अच्छा तुझाच अरे पर्यंत. वा. बापरे. तर आता या क्षणी जे आम्ही सुचते एकमेकांना पत्र लिहिली आहेत. लिहिली आहेत. हो. हा, मग तुम्हाला प्रॅक्टिस आहे. खूप आधी. किती छान. तू आता. बापरे. बापरे. बघा, व्यक्त होऊन टाका. हे बघ, तेव्हा तू झाला नाहीस. या रेहमानच्या कॉन्सर्ट मध्ये जे ठरतंय ते तू व्यक्त होऊ शकतोस आता. बरं ठीक आहे, मी चालू हा. होतो ना. बापरे, खूप छान शब्दात येईल असं मला नाही. मला पण मनातलं आहे, त्यामुळे हम्म. त्याच्यासाठी शब्द महत्वाचे नाही आहेत प्रिय आणि सारंग. भाषा पण नाही. हा. प्रिय सारंग. लहानपणापासून म्हणजे 18व्या वर्षी तू माझ्या आयुष्यात आलास आणि तुझ्याच बरोबर मी मोठी झाली आहे. एक व्यक्ती म्हणून, कलाकार म्हणून घडतीये, व्यक्ती म्हणून इव्हॉल्व्ह होतीये आणि त्याच्यामध्ये तुझी इतकी खंबीर साथ आहे. कुठेही कधीही चुकले तरी तू इतक्या प्रेमानं मला समजून घेतलंयस, पटकन माफ करून टाकलंयस मोठ्या मनाने आणि त्याच्यासाठी मी खरंच
हे खूप फॉर्मल वाटेल पण हे मनातलं आहे. त्याच्यासाठी मी खरंच खूप ग्रेटफुल आहे. आणि सोन्यासारखं तुझं हृदय आहे अगदी. तसा तू माणूस आहेस, इतका जेन्युइन, जे मला सगळ्यात तुझ्यातलं तेव्हा भावलं होतं आणि आजही तू तसाच आहेस. तसाच राहा. आणि अशाच मला काय म्हणू, अशा माझ्याकडनं छोट्या मोठ्या चुका होत असल्या तरी तू त्या समजून घेत राहा आणि घेशील. कारण मला तुलाही माहिती आहे की तूच आहेस फक्त. सगळ्यात जवळचा कोणीही असलं, माझी फॅमिली म्हणून तू आणि युवान, बस. तुझीच प्रियंका. पियू. वा. वा बापरे. असं व्यक्त होणं वगैरे होऊन जाऊ दे द अनुरूप शो मध्ये. प्रिय पियू, मला खरंच कधी कधी मागे वळून बघितलं तर विश्वास बसत नाही की आपण खरंच भेटलो आणि एकत्र आलो. आणि खरंच ते जसं गाणं आहे यार रेहमानचं, कैसे मुझे तुम मिल गई, किस्मत पे आए ना, की हे मला खरंच पदोपदी वाटत असतं. तुझा हा सगळा प्रवास बघता फक्त मला अभिमान वाटतो की तू इतका छान पद्धतीने स्वतःला कॅरी केलंयस. सगळ्यांना इतक्या छान पद्धतीने तू पुढे घेऊन जातेस. आणि आता नवीन त्याच्यात भर म्हणजे युवान आणि आपण सगळे एकत्र, हे मला बघताना खूप आनंद होतो आणि खरंच खूप छान वाटतं. आणि जे काय आपलं एक संगीताचं एक देवाणघेवाण चालू असते सतत, ही आय कुडंट हॅव इमॅजिन एनिथिंग एल्स दॅन धिस. आणि जसं तू म्हणलीस तसं जो काय मी आधी इंट्रोवर्ट होतो, तू नसतीस तर मला माहिती नाही मी अजून किती शेलमध्ये असतो. आणि सो थँक्यू फॉर बीइंग दॅट पर्सन टू ओपन मी अप इन व्हेरी गुड वेज. आणि थँक्यू की तू माझ्या सतत पाठीशी राहिलीस, सतत मला सपोर्ट केलास. आणि खरंच मी देवाचे आभार मानतो की तू माझ्या आयुष्यात आलीस त्या वयात. आणि बाकीचं जे काय आहे ते मी तुला कधीतरी कविता करून वगैरे लिहून पाठवेन. दुधात सारंग. वा 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 वा. कमाल. मस्त. फायनली एक्सप्रेस केलं ग. तुला काही गाण्यातून उत्तर द्यावं असं वाटतंय त्याला? काय मी सारखीच गात असते, पण तो असा कविता वगैरे करत असतो मध्येच. मग काही खूप असं मला एक उत्स्फूर्त मध्येच अशी होणार एकदा आहे का? नाही, मला एकदा ती US ला जातानाच जेव्हा एक इंग्लिश कविता वगैरे सुचली होती मला. वाव. तो छान लिहितो. त्याच्या म्युझिक मधनं तो जास्त एक्सप्रेस हो. होतो. नाही मग खरंच आहे की जर प्रियांका मला नसती भेटली त्या तर माझं जे एक्सप्रेशन आहे म्हणजे म्युझिकली जे काय आहे ते मलाच कळलं नसतं की हे मी करू शकतो किती गोड. ऍक्च्युली. हे छान आहे, पण एकमेकांमुळे ग्रो होणं, हो. एकमेकांमुळे मोठं होणं, आणि हे वा. खूपच स्पेशल आहे म्हणजे मला. खूप जास्त special. नशीबवान. Yes. आणि प्रेम आहेच आहे. ऑफकोर्स. ती मजा आहे. म्हणजे दोघांचा प्रवास आम्ही इतक्या जवळनं बघितलाय ना सुरुवातीपासून. आणि मग जेव्हा त्याला म्हणजे त्याच्या काही अचीवमेंट्स किंवा काय त्याला जे पाहिजे ते मिळतं तेव्हा इतका दोघांनाही आनंद होतो. कारण मला माहिती आहे त्याच्या मागे त्याचे किती कष्ट असतात. हे सगळं जवळून पाहिलंय की ते कुठली एक गोष्ट हवी आहे, गोल सेट केलाय, तो हवा आहे. बरोबर. छोटे छोटे गोल्स, पण ते जेव्हा साध्य होतात तेव्हा खरंच मस्त, तो आनंद दोघांसाठी मस्त. दोघांचा असतो. एखादं गाणं तुम्ही क्रिएट केलेलं पहिलं गाणं ऐकायला मिळेल का आम्हाला? किंवा कुठलंही या तू नाही, तुझ्या गाऊ कम्फर्ट शकते मी. मध्ये. कुठलं गाऊ? पिया रे पिया. सो हे जे गाणे आहे ते नाही मला तूच गा. का जिया कुठलं कुठलं जियामध्ये पण चालेल. फार त्या अवघड आहे गायला.
मग काही आले म्हणजे ते तुला हवी काही मला शब्द कुठेतरी मी विसरू शकते कारण मी Okay. शब्द विसरण्यातही खूप माहीर आहे आणि ह्याला करून टाक सगळे wish. सतत म्हणजे चांगल्या चांगल्या गाण्यांचे ती इतकी विचित्र लिरिक्स म्हणू शकते ओ, आणि मला हो, खूप त्रास हो. होतो. हो, ह्याला खूप खूप त्रास त्रास होतो. हा एक पाठी ह्याला सगळे लिरिक्स पाठ असतात हा. आणि मी ते गाणं कितीदा तरी गायले असेल काय बरं नाटकातले डायलॉग्स मी टचवूड कधीही खरंच. विसरणार नाही हा, पण हा. गाण्यांचे लिरिक्स विसरू पण शकते एक गायिका. कार्यक्रमात म्हणजे मला लाईव्ह ह्याचंच- कार्यक्रम चाललाय आणि कायम मी काहीतरी गोंधळ घालते त्या लिरिक्स मध्ये आता पण तिने करते युट्यूबवर म्हणजे कार्यक्रमांमध्ये पण असं केलंयस तू? अरे खूपदा वेळा. हा तर हे जे गाणं आहे ना ती खूप म्हणजे आम्ही 19 वर्षांचे होतो तेव्हा सारांनी सरोदवर ही ट्यून केली होती आणि त्याची जुनी रूम होती तिथे त्याने मला ती ऐकवली होती आणि मग मी त्याला म्हटलं की अरे याचं गाणं किती सुंदर होईल मग ह्याच्यावर आपण काहीतरी शब्द लिहून घेऊयात तर आमचाच मित्र होता शंकर्या म्हणायचो आम्ही त्याला बर. रोहित नाटकातलं कॅरेक्टर होतं ते Okay. रोहित निकम सारांच्या कॉलेजमधला हम्म. त्याला आम्ही ह्याच्यावर लिहायला सांगितलं ओ. मग त्याने हिंदीमध्ये शब्द लिहिले मग ते आम्ही आमच्याच परीनं रिलीज केलं आणि ते आता युट्यूबवर त्यानं माझ्या एका आहे? बर्थडेला रिलीज रिलीज हो. केलं 4-5 वर्षांपूर्वी कारण ते बर. खूप जुनं हा, गाणं होतं correct. तर त्याचे 2 ओळी मी Yes. ऐकवते तेरे प्यार में दिल दीवाना तेरे प्यार में दिल बेचारा तेरे प्यार में दिल ये नादा लागा रे पिया दिल ये लागा तेरे प्यार में क्यों ये गाए नने खुश होवे तन्हा झूमे तेरे प्यार में दिल गए तुझे ढूंढने जाए दिले बांजारा दिले सॉरी यार तू गा ना मग हा तूच इतका गा. चांगला मग गातो काय तू गा ना तुला पाठ येत ना शब्द हा दिले तेव्हापासून दोघंही चला एकत्र ना 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 दिले आवारा. हमारे दुसरं गाणं म्हणू का मी जरा प्लीज इट्स ओके किती गोड एवढं काय? पिया रे पिया मोरे सैया पिया रे पिया मोरे सैया ये दिल क्यों हुआ नादा बंजारा ये दिल क्यों हुआ नादा बंजारा वा वा असं ते गाणं होतं नंतर आम्ही खूप गाणी केली आहेत हो. ती मी म्हणू शकले असते पण हे पहिलं गाणं तू म्हणलीस म्हणून Yes. गाय एक आठवण असते ना पहिल्या हो. गाण्याची म्हणून केवळ फार चुकली आहे रे खूप पण तू तरी केवढं अगदी खूप एक्सप्रेस चुकली आहे करायला असं बिस्सं करून खूप म्हणजे जाऊ दे इट्स ओके पण ह्यासाठी तुम्ही ते गाणं नीट आम्हाला एक ऐका. कुठे चांगलं कळतंय? बरं 2 लाईन्स गाऊ का मी आम्हाला ओके ह्यात काय मग काय आम्हाला छानच मग आहे. ठीक. आम्हाला कुठे काय कळतंय कॅन्डिड असं चांगलं वाटतं की ठीक छान छान आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की तुमच्या मते एखादं अनुरूप जोडप्यासाठी कुठल्या गोष्टी असणं गरजेचं आहे म्हणजे संसारासाठी मला वाटतं कम्पॅटेबिलिटी तर म्हणजे अंडरस्टँडिंग कारण लग्न म्हणल्यानंतर अर्थात दोघांचं लग्न असतं पण सगळ्या दोन्ही फॅमिलीज इन्वॉल्व्ह होतात त्याच्यामध्ये आणि मला असं जेन्युइनली वाटतं की कुठलंही नातं खरंच रुजायला वेळ लागतो जसं आपण कुंडीत रोप लावतो त्याला खतपाणी घालतो मग 4 दिवस बाहेर गेलं की ते कोमेजून जातं परत त्याची आपल्याला काळजी घ्यायला लागते तसंच असतं ते त्यामुळे खूप जास्त पेशन्स गरजेचं आहे पटकन मला हे असं चालत नाही आणि माय वे ऑर द हायवे असं एक असतं तर ते कशा रीतीनं तुम्ही कन्व्हे करताय आणि त्यावेळेला ती गोष्ट होणार नाही कदाचित पण
चार वेळेला तुम्ही ट्राय केलं तर होईलही. तिथे होईलही. सो थोडा पेशन्स गरजेचा आहे. मला फार इम्पॉर्टंट मला असं वाटतं की प्रेम असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे त्याचा पाया प्रेम असलं. प्रेम Of असलं course. पाहिजे. म्हणजे जरी अरेंज मॅरेज असेल तरी यू शुड बी ओपन फॉर दॅट लव्ह टू एंटर युअर लाईफ. ते जर नसेल ना तर तुम्हाला सगळ्या पुढच्या या ज्या गोष्टी आहेत ना की ऍडजस्टमेंट करणं, हे करणं, ते करणं किंवा त्याच्या घरच्यांबरोबर जुळवून घेणं, हे तुम्हाला एक टास्कच वाटणार आहे. जर प्रेम असेल त्या व्यक्तीवरती तर म्हणजे हिच्या बाजूच्या पेरेंट्सना किंवा माझ्या बाजूच्या पेरेंट्सना तुम्ही अप्रोच करताना किंवा त्यांच्याशी जुळवून घेताना तो प्रेमाचा समजा एक बेस असेल त्याला तर ते खूप सोपं जाईल. कारण काय तुम्ही त्या व्यक्तीसाठी ते करताय, त्या व्यक्तीसाठी तुम्ही हे करताय, जुळवून घेताय. सो आपोआप त्याला एक टास्क तो वाटत नाही. ते जुळवून घेणं खूप इझी होऊन जातं असं मला वाटतं. सो प्रेम हा खूप त्यातला मोठा महत्वाचा. फॅक्टर आहे आणि ते ना आत्ताच्या ह्याच्यात खूप लोक ओव्हरलुक करतात की ते तर काय गिव्हनच आहे. म्हणजे ते खूप अंडर एस्टिमेट करून गृहीत टाकतो धरलं आपण. हा. जातंय. की हे जे प्रेम तर आहेच आहे पण मग आता असं कसं. पण त्या दृष्टीने तुम्ही सगळ्यांकडे बघितलं, त्या फॅमिलीकडे पण तसं बघितलं प्रेमाच्या नजरेतनं तर ते खूप गोष्टी सोप्या होतात आणि ते तुम्हाला त्रास नाही होत त्या गोष्टीचा की अरे मला हे करावं लागतंय. ह्या गोष्टी दृष्टीतून ते नाही होत. वा, किती छान बोललास. कमाल. मस्त आपल्या छान गप्पा झाल्यात. मला खरंच खूप मजा आली आहे. आम्हाला पण खूप हा, मला हा मजा ना? आली. तुला बोर तर नाही झालं? अगं वेडे. खरंच मजा आली. व्हेरी नाईस. मस्त झाला इंटरव्ह्यू. द अनुरूप शो कडून तुम्हा अरे दोघांना वा. छोटीशी भेट. वा, वाव, थँक्यू सो मच. सो स्वीट. थँक्यू. आय होप तुम्हालाही गप्पा मारून छान खूपच वाटलं. म्हणजे आम्हालाच आमच्या अनेक गोष्टी जसं इंटरव्ह्यू वाटलाच नाही. गप्पा झाल्या. गप्पा झाल्या. वा, थँक्यू सो मच. थँक्यू. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला निश्चित कळवा आणि भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.